गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे। मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। नमस्कार। या गुरुचरित्र शृंखलेमधील आज आपण 11वा अध्याय या ठिकाणी सुरू करणार आहोत। श्री गुरूंच्या गुरुचरित्रामधील हा एक मुख्य अध्याय आहे, कारण हा जो गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा मुख्यत्वे करून नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवताराची सगळी अवतार कार्य नृसिंह सरस्वती महाराजांचं सगळं चरित्र सांगणारा हा मुख्यत्वे करून ग्रंथ आहे। मग यामध्ये सगळ्यात पहिले आपण सुरुवातीला आपण दत्तात्रेय भगवंतांचं अवतरण कसं झालं, अनुसूया मातेच्या पोटी भगवान दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला त्याची कथा ऐकली। पुढील दत्तावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची कथा ऐकली। त्यांच्या कथेनंतर आता नामधारक सिद्धांना विचारत आहेत की भगवंता मग सिद्ध श्री नृसिंह सरस्वती श्री श्रीपाद वल्लभ महाराज हे त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ महाराज त्या ठिकाणी गुप्त रूपाने आहेत। इथपर्यंतची कथा आम्ही सुश्राव्यपणे इथपर्यंतचं कथामृत आम्ही तुमच्याकडून श्रवण केलं, परंतु आता आम्हाला पुढे हे अवतार कार्य कसं चाललं, दत्तात्रेयांचे पुढे अवतार कसे कोणाच्या रूपात कुठे कुठे झाले हे सांगा। आणि मागील अध्यायात म्हणजे 10व्या अध्यायामध्ये तुम्ही भगवंत दत्तात्रेयांच्या अवतारात सांगितलं होतं की ही पुढील अवताराची एक पूर्वपीठिका आहे, पुढील अवतार कार्यासाठीची तयारी म्हणून श्रीपाद वल्लभांनी काही आशीर्वाद काही जणांना दिले। त्यामध्ये एका स्त्रीला आशीर्वाद दिला की तुझ्या पोटी माझा जन्म होईल। हा आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभांनी दिला, तुझ्या पोटी माझा जन्म होईल। मग याचं पुढे काय झालं हे ऐकण्याची आमची इच्छा आहे, हे श्रवण करण्याची आमची इच्छा आहे। मग तशाच प्रकारे नामधारकांनी पुन्हा सिद्धांना प्रश्न विचारला। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार परंपरा कैसी, विस्तारून या आम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधू। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐसा, कथा सांगितली विप्र स्त्रियेची। शनी प्रदोषे सर्वेश्वरासी, पूजा होती गुरुपदेशी। देहवासना असता तियेसी, पंचत्व पावली तात्काळ। जन्म झाला पुढे तिसी, करंज नगर उत्तर देशी। वाजसनेय शाखेशी विप्रकुळी जन्मली। मागच्या अध्यायामध्ये श्री सद्गुरूंनी एका स्त्रीला जी आपल्या मुलाबरोबर नदीमध्ये प्राणत्याग करण्यासाठी आलेली आहे, माझा मुलगा अतिशय मंदमती आहे, तो मुलगा काही त्याला वेदाभ्यास येत नाही, सद्गुरू त्याला काही जमत नाही, तुम्ही काहीतरी करा अशी विनवणी श्रीपादांना केली। आणि श्रीपाद महामुनींनी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी तिला आशीर्वाद दिला की घाबरू नकोस, हा मुलगा तुझा। त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, तो मुलगा अतिशय विद्वान झाला। आणि त्या स्त्रीला त्यांनी आशीर्वाद दिला की तुला ह्या कर्माचं मागील कर्माचं काहीतरी पुण्यस्वरूप म्हणून श्री गुरुचरणांवर मस्तक ठेवण्याची जी तुला इच्छा झाली, श्री गुरूंचं स्वरूप तू जे जाणू शकलीस, म्हणून तुला सुद्धा आशीर्वाद देतो की तुझ्या पोटी आमचा जन्म होईल। तुला अजून देहाची वासना आहे, तुला हा देह परत मिळावा असं वाटतंय, म्हणून तुला मुक्ती नाही आत्ता, पण पुढे तुला पुन्हा जन्म होईल। पण तो जन्म कसा होईल, तर त्या जन्मी तुला तुझी पुत्र वासना पूर्ण होईल। माझ्यासारखा, तुझी जशी इच्छा आहे तसा माझ्यासारखा पुत्र होईल, नव्हे मीच तुझ्या पोटी दत्तात्रेय तुझ्या पोटी जन्माला येतील, माझ्यासारखा तुला पुढे पुत्र होईल। आणि तो पुत्र अतिशय विद्वान होईल, गुरु होईल, सगळ्या जगाला वंद्य होईल, असा मी तुला आशीर्वाद देतो, असा सद्गुरूंनी तिला आशीर्वाद दिला। परंतु काही स्मृती ह्या माणसाच्या विस्मरणात जातच असतात। लहानपणी आपण काय करत होतो हे बाकीचे लोक आपल्याला सांगतात तेव्हा आपल्याला समजतं, आपल्याला स्वतःहून ते कळत नाही, आपण स्वतः ते आठवतही नाही, सगळे सांगतात त्यावर आपण विश्वास ठेवतो। आणि मी लहानपणी असं करायचो का, या गोष्टीवर आपला विश्वास बसतो। म्हणजे ह्या जन्मातल्या सुद्धा काही स्मृती ह्या विस्मृत होतात, विस्मरणात जातात।
त्या मेंदूत नसतात असं नाही, पण त्या विस्मरणात मात्र जातात. मग शरीराचा काही भाग मेडिकल सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर काही भाग कमी झाला, क्रिएटिन कमी झालं, सोडियम कमी झालं, तर कधी कधी अतिशय विस्मरण, बालपण जे असं सांगता येणार नाही असं बालपण माणसाला आठवायला लागतं आणि त्या बालपणातल्या गोष्टी तो मनुष्य सांगायला लागतो, त्या गोष्टींबद्दल तो बोलायला लागतो. मग असं कधी कधी असं नेहमी होतं की आपल्या स्मृतीला काही विस्मरण आहे, ते विस्मरण आपल्या चांगल्यासाठी सुद्धा आहे की आपण ह्या सगळ्या स्मरणाने त्या स्मृतींच्या ओझ्याखाली दबत नाही, आपलं आयुष्य पुढे गतिमान राहावं म्हणून काही विस्मरण भगवंतांनी दिलंय. तसंच ह्या जन्मात जसं विस्मरण होतं तर ह्या जन्मात सुद्धा जर विस्मरण होऊ शकतं तर पुढील जन्मात तर काहीही मागचं स्मरण आपोआप मानवाला होत नाही, त्याला विस्मरण होऊन जातं. मग तशाच प्रकारे ह्या स्त्रीला पुढील जन्मामध्ये या सकल गोष्टींचा विस्मरण झाला, पण तो सद्गुरूंना झालेला नाही. त्यांनी दिलेला आशीर्वाद शाश्वत आहे, सत्य आहे. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोन्नपि दुष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. हे सत्य आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे. तो आशीर्वाद सत्य होता, तो पुढील जन्मापर्यंत आला. हा आशीर्वाद सत्य होता आणि हा आशीर्वाद पुढील जन्मापर्यंत आला आणि हा आशीर्वाद जो आहे हा पुढील जन्मी सत्य झाला. मग कशा प्रकारे झाला तर जन्म झाला पुढे तिसी करंज नगर उत्तर देशी वाजसनेय शाखेसी विप्रकुळी जन्मली जात कवर्तले तियेसी नामे अंबा भवानी ऐसी आरोपिती स्नेहासी माता पिता परियेसा. त्या स्त्रीचं नाव पुढच्या जन्मी अंबा असं झालं. मग विवाह करीती महोत्सवी तिचा विवाह केला घरच्यांनी. कन्या सुंदर अशी छान दिसायला सुंदर कन्या, अतिशय सुशील कन्या, आचार विचार अतिशय छान असलेली ती कन्या. तिचा विवाह त्याच ग्रामातल्या एका विप्राशी केला. त्याच ग्रामात असलेला शिवव्रती जो महादेवाचं व्रत करायचा, महादेवाची पूजा करायचा, अशा शिवव्रती ब्राह्मणाला ती कन्या त्यांनी दिली. नामतया माधव जाना. विशेष गोष्ट ही आहे बघा, इथे सुद्धा विशेष गोष्ट आहे. शिवव्रती ब्राह्मण आहे, त्याचं नाव काय, माधव आहे. आणि तिला सुद्धा प्रदोष व्रत करायला सांगितलेलं आहे. कुठलं, शनिप्रदोष नावाचं व्रत तिला करायला सांगितलेलं आहे. कोणी, मग सगळ्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी ईश्वराचं आराधन कर, महादेवाचं आराधन कर, शनिप्रदोषाचं व्रत कर, असं त्या स्त्रीला सद्गुरूंनी मागच्या जन्मात सांगितलेलं होतं. त्याचं फळ म्हणून शिवव्रती ब्राह्मणाशी तिचं लग्न झालं. अतिप्रीती करोनिया तया माधव विप्राघरी शुभाचारे होती नारी. अतिशय सुंदर असा, अतिशय सुशील असा आचार असलेली ती नारी त्या ब्राह्मणांच्या घरी राहत होती आणि पूजा करी ईश्वरासी. आणि पुढे त्या दोघांनी मिळून पुन्हा ईश्वर पूजा करायला सुरुवात केली. महादेवाची पूजा ते दोघं दाम्पत्य मिळून करी लागले. प्रदोष पूजा अतिहर्षी. त्यांनी ह्याही जन्मात प्रदोष पूजा करण्याचं त्यांना इच्छा झाली. त्यांनी हे प्रदोष व्रत याही जन्मात करायला सुरुवात केली. अतिहर्षी करीती भक्ती पुरस्सर मंदवारी म्हणजे शनिवारी, प्रदोष मंदवारी त्रयोदशीसी पूजा करीती अतिविशेषी संवत्सरे झाली षोडशी. आणि ती कन्या 16 वर्षाची झाल्यानंतर काही काळाने ती कन्या गर्भवती राहिली. विवाहानंतर ती कन्या गर्भवती राहिली आणि गर्भवती राहिल्यानंतर त्या स्त्रीला डोहाळे लागायला लागले. मग डोहाळे कसे लागले तर त्या स्त्रीला कीर्तन, प्रवचन, त्या स्त्रीला वेगवेगळे वेदांत, त्यानंतर त्या स्त्रीला वेगवेगळे विषय ऐकायला आवडायला लागले. विषय म्हणजे विषय भोग नाही, तर त्या स्त्रीला ब्रह्मज्ञानापर्यंत नेणाऱ्या सगळ्या गोष्टी जिथे चालू असतील तिथे ती बसायला लागली, तिथे जाऊन थांबायला लागली. तिचा पाय निघेना. जिथे कुठे कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, जिथे कोणी वेदशास्त्राचं पठन करतंय, जिथे मंत्र पठन चालू आहे, जिथे शांतिपाठ चालू आहे, जिथे संहिता पारायण चालू आहे, अशा ठिकाणी त्या स्त्रीला जाण्याचे डोहाळे लागायला लागले. विलक्षण डोहाळे आहेत की नाही. ती स्त्री आपल्या पतीला म्हणायला लागली की मला तुम्ही असं चिंतन, जिथे भगवंताचं नामस्मरण नाही, जिथे भगवंताचं चिंतन नाही, जिथे ब्रह्मतत्वाचा अंश नाही, अशा ठिकाणी ठेवू नका.
मला नेहमी कुठे घेऊन चला की जिथे जिथे ब्रह्मज्ञानाचा ओघ आहे, जिथे कीर्तन आहे, प्रवचन आहे, शांतीपाठ आहे, जिथे संहिता पारायण आहे, घन पारायण चालू आहे, अशा ब्रह्मज्ञानाच्या ओघाच्या स्थळी मला बसू द्या. तो ब्रह्मरस मला पाहू द्या. ब्रह्मरसाची ओढ मला लागलेली आहे. असे डोहाळे कोणाला चिंच खावीशी वाटते. वेगवेगळे रस त्यांना आवडायला लागतात. पण हिला कुठल्या रसाचे डोहाळे आहेत? विलक्षण डोहाळे. ह्या स्त्रीला ब्रह्मरसाचे डोहाळे आहेत. परब्रह्माच्या दर्शनाचे डोहाळे आहेत. मला काय बघायचंय? नवऱ्याने विचारलं तुला काय बघायचंय? तर ती स्त्री सांगते की मला परब्रह्माचं दर्शन घ्यायचंय. असे डोहाळे त्या ठिकाणी लागलेले आहेत. तुला कुठे जायचंय? तर मला जिथे कीर्तन प्रवचन चालू आहे तिथे जायचंय, तिथे बसायचंय, भगवंताचे गुणगान ऐकायचेत. सगळे प्रत्येक महिन्याला हेच डोहाळ्यांमध्ये बदल नाही. आणि हे सगळे डोहाळे त्यांना विशेष वाटायचं की अरे काय हे डोहाळे. आणि तो व्रती ब्राह्मण, वेदव्रत असलेला ब्राह्मण, त्याला या डोहाळ्यांचं फार कौतुक वाटायचं. तो त्या स्त्रीला सगळीकडे घेऊन जायचा. ब्रह्मज्ञान बोलत असे उत्साह करीती मास साती द्विजवर करी श्रीमंती अक्षय वाणे ओवाळीती आरती सुवासिनी मिळून या सगळ्या सुवासिनींनी तिची 7व्या महिन्यामध्ये आरती केली. तिला वेगवेगळी वाणं दिली. ऐसे क्रमिता नवम मासी, आणि 9 महिने पूर्ण झाले. प्रसूत झाली शुभ दिवशी. एका शुभ दिवशी त्या स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली. पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर झाली माता पिता. पुत्र झाला. बाहेर येऊन सांगितलं की तुम्हाला पुत्र झालेला आहे. ज्यांचं नाव माधव आहे त्यांना सांगितलं की तुम्हाला पुत्र झालेला आहे. माधवरावांना पुत्र झाला आहे असं सांगितलं. आणि विलक्षण त्या स्त्रीने बाहेर येऊन सांगितलं की तुम्हाला पुत्र झालाय. आणि पण त्यांना रडण्याचा आवाज आला नाही. बाहेर मुलगा झाल्यावरती पहिले रडण्याचा आवाज यायला पाहिजे की नाही, पण तसा रडण्याचा आवाज बाहेर आला नाही. मग त्यांनी विचारलं का रडण्याचा आवाज तर आला नाही? तर ती म्हणाली अहो मुलगा रडत नाही. म्हणजे मग ते घाबरले. अरे मुलगा रडत नाही, असं कसं काय रडत नाही? ती म्हणाली अहो मुलगा रडत नाही, तो ओंकार म्हणतो. मुलाला हातात घेतलं आणि मुलाने काय म्हटलं? मुलांनी अतिशय सुंदर असा ओंकार म्हटला. ओंकार उच्चारला. मुलगा रडलाच नाही. मुलांनी ओंकाराचा उच्चार केला. जन्मताच तो बाळक ओंकार म्हणतसे ऐक. पाहुणी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणती तये वेळी. सगळ्या लोकांना कळलं अरे बालक ओंकार म्हणतो. सगळी जण अचंबित, अरे काय बालक आहे? जन्माला आला आणि रडण्याच्या ऐवजी ओंकार म्हणतो. मुखामधून ओंकार ऐकू येतो फक्त. मुलगा रडत नाही, फक्त ओंकार म्हणतो. सगळे लोक विस्मय करून बघताय की काय आश्चर्य आहे. सगळ्यांमध्ये ही बातमी पसरली. विप्रा अभिनव म्हणती तये वेळी जात कर्मकरी ब्राह्मण. सगळ्यांना बोलावलं आणि हा मला मुलगा झालाय बघा म्हणून सगळ्यांना घरी बोलावलं. सगळ्यांनी सांगितलं, त्याचं ज्योतिष वर्तवलं की अहो काय सांगावं, तुमच्या घरी कोण आलंय? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी. कुमार होईल कारुण्य ऋषी. गुरु सकळांचा निश्चय. कसा होईल हा कुमार? सगळ्यांचा गुरु होईल, सद्गुरु होईल, परमगुरु होईल, हा सगळ्यांचा गुरु होईल. याचा अनुग्रह होईल ज्यासी. विशेष गोष्ट सांगितली. हा कसा होईल? गुरु म्हणजे कसा होईल? तर याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी. याचे वाक्य प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण. परीस जर लोहाला लागला तर त्या लोहाचं सोनं होत, परीस होत नाही. ते सोनं झालेलं लोह दुसऱ्या लोहाला लागलं तर त्या लोहाचं सोनं त्या झालेल्या सोन्याला करता येत नाही. परीसाच्या स्पर्शाने सोनं होतं, परीसाच्या स्पर्शाने लोहाचा परीस होत नाही. पण सद्गुरु कसे आहेत? तर ते सांगताना सांगतायत की कसा गुरु होईल हा? याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी.
यांच्या सान्निध्यात यांचं शिष्य होण्याचं सौभाग्य ज्यांना लाभेल, यांचा स्पर्श ज्यांना होईल, यांचा अंतःकरणाने जे ज्याला घडवतील तो स्वतः सुद्धा पुढे जाऊन सद्गुरू होईल, परिसाने पुन्हा परिसच होईल. असा हा चिंतामणी, ज्याचे चरण चिंतामणी अष्टसिद्धी याचे द्वारी, ओळंगत राहतील निरंतरी, नवनिधी याचे घरी राहतील ऐका द्विजोत्तमा, अष्टसिद्धी नवनिधी दासा सगळं यांच्याकडे राहील. न होती याशी गृहिणी सुत, परंतु याला गृहिणी आणि सुत होणार नाही, हा लग्न करणार नाही, याला मुलं बाळ होणार नाही, हा संसाराचा त्याग करेल, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होती परियेसी, होईल अवतारी पुरुष, मना माना निश्चये विश्वास, संदेह न धरावा यास, म्हणून करिता नमस्कार. असं सगळं त्या जातक कर्म वर्तवणाऱ्या ब्राह्मणांनी सांगितलं की असं असं दिसतंय, पुढे जाऊन असं असं होईल माधवराव, तुमच्या घरातला हा कुळ, हा पुरुष, हा मुलगा अशा अशा प्रकारे पुढे जाईल. त्या सगळ्यांनी कौतुकाने हे ऐकलं, पण त्याच्यातली जी महत्वपूर्ण गोष्ट सांगितली की याला सुत कन्या होणार नाही, याला सुत म्हणजे स्त्री हा लग्न करणार नाही, याला मुलं बाळ होणार नाही, संन्यास होईल. ही गोष्ट मात्र एवढ्या सगळ्या कौतुकामध्ये त्यांनी लक्षपूर्वक तशी ऐकली नाही. सांगता झाला ब्राह्मणोत्तम जनक जननी संतोष होणं. आईला खूप आनंद झाला की माझा पुत्र जगद्गुरु होईल हे ऐकून तिला आश्चर्य झालं, आनंद वाटला, सगळ्यांना वंदनीय होईल असा आनंद वाटला. देती वस्त्रे आभरणे तया, सगळ्यांना वस्त्र दिले, अलंकार दिले, सांगू होडी गेले ब्राह्मण, माता पिता आनंद घन, सगळ्यांना प्रचंड आनंद झाला, सगळे अतिशय आनंदित झाले. दृष्टी लागेल म्हणून आणि भगवंताचीच दृष्ट काढली. आईची माया आहे, आईची माया आपण श्रीकृष्ण चरित्रा सुद्धा भागवतामध्ये व्यासांनी सांगितली आहे. आईची माया कशी आहे, भगवंताला बांधणारी आहे, भगवंताची दृष्ट काढणारी आहे. सद्गुरूंची दृष्ट काढली आईनी, आता सद्गुरूंना कशी काय दृष्ट लागावी, पण तरीही आईची माया, आईने सद्गुरूंची दृष्ट काढली. लिंबलोन ओवाळीत वार्ता गेली नगरात, आणि सगळ्या नगरामध्ये वार्ता गेली, असा असा मुलगा आहे, किती सुंदर आहे. सगळ्या ब्राह्मणांनी आपल्या आपल्या घरी जाऊन सांगितलं, सगळ्यांना सांगितलं अहो असा असा मुलगा आहे, किती सुंदर आहे, किती विलक्षण आहे, काय सांगावं त्याचं रूप, काय वर्णावे त्याचे गुण. आणि ती वार्ता पसरली. आईला वाटलं आता सगळेजण जमणार, माझ्या मुलाला पुन्हा दृष्ट लागणार. आईने मुलाला दाखवणं बंद केलं. हो, जो चराचरात सामावलेला आहे त्याला झाकून ठेवण्याची माया फक्त आईकडे. त्यांनी तिला झाकून ठेवलं. परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे, लौकिक धर्म चमत्कारे, माता पिता संरक्षिती. आणि लौकिक धर्म म्हणून ते आता माता पिता आहेत. ह्या नाटकामध्ये ते त्यांचे आई वडील आहे, त्यांनी तसंच वर्तन करायला सुरुवात केली जसे सगळे आई वडील करतात. आणि सद्गुरूही त्यांच्या म्हणण्याला काही नकार द्यायला तयार नाही. ते म्हटले, त्यांनी झाकून ठेवलं, ते झाकून राहिले, ते बाहेर त्यांनी काही बाहेर येण्याचा प्रयत्न केला नाही. ते पण ह्या अवतारात ते त्यांचे पुत्र आहेत आणि ते त्यांचे माता पिता आहेत. दोन्ही आपले आपले अंग व्यवस्थितपणे पार पाडत होते. नामकरण वर्तता बाळ येणे परी, दिवस 10 झाली यावरी, आणि 10 दिवसाचं बाळ झालं. नामकरण करण्याची तयारी सुरू झाली आणि त्यांचं नाम ठेवलं, जन्मनाव ठेवलं शालिग्राम देव म्हणत, जन्म नाम विख्यात. आणि आई सगळीकडे म्हणण्यासाठी म्हणून एक नाव ठेवलं, नाम नरहरी ऐसे हे म्हणत, उच्चार केला धर्मकर्मे. नाव काय ठेवलं तर नरहरी ठेवलं. ही ठेवण्याची इच्छा झाली आई वडिलांना. काय नाव ठेवण्याची इच्छा झाली? नरहरी. हराच्या म्हणजे महादेवाच्या उपासनेने प्राप्त झालेला पुत्र. पण आई वडिलांना त्याचं नाव ठेवण्याची इच्छा काय झाली? नरहरी. श्री गुरुचरित्राच्या सुरुवातीलाच सांगितलंय, हरी आणि हर असा भेद करणारे लोक पापवान होतात. असा करू नये, तो भेद करू नये. नरहराच्या म्हणजे हराच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने हरी अवतार या ठिकाणी झालाय असं श्री गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. की उपासना कशाची केली? प्रदोष व्रताची. ह्या जन्मी केली, मागच्या जन्मी केली, आणि म्हणून ही इच्छा झाली. आणि बाळाचं नाव ठेवण्याची इच्छा, माणसाच्या काही इच्छा या माणसाला अंतरंगातून होतात. काहीतरी करण्याची आपल्याला इच्छा, प्रेरणा आपोआप होते. ती इच्छा
आपल्या प्रारब्ध कर्माने होते असं शास्त्र सांगतं. मग यांचं प्रारब्ध कर्म कधीतरी श्री गुरु भेटून गेले जे आता आठवत नाही, परंतु इच्छा अशी झाली की काय इच्छा झाली की त्या मुलाचं नाव ठेवावं नरहरी. अगदी साजेस असं नाव त्यांनी अनावधानाने ठेवलं. त्यांना माहिती नाहीये हा भगवंताचा अवतार आहे, हा पुढे जाऊन जगद्गुरु होणार आहे, याची त्यांना कल्पना नाही. सांगितलंय ज्योतिषांनी असं असं होईल, पण ठीक आहे याच्यातलं काहीतरी झालं तरी आनंद आहे असं मानून जसं आई वडील पुढे चालतात त्याच प्रकारे त्यांनी त्या मुलाच्या संगोपनाला केलेली सुरुवात आहे. पण इच्छा अशी झाली की नाव काय ठेवलं? नरहरी. नरहरी म्हणजे भगवंतांनी मानवाचे जे जे अवतार घेतले त्या सगळ्यांचं नाव आहे नरहरी. म्हणजे विष्णुदेवांचे सगळे अवतार त्यांचं नाव आहे नरहरी, आणि महादेवांनी हराणी जे जे मानवी अवतार धारण केले त्यांचं नाव आहे नरहर. उदाहरण म्हणून सांगायचं तर श्रीरामचंद्र हे नरहरी आहेत आणि खंडेराव महाराज हे नरहर आहे. हे ना, मानवी जे देहात नरदेहामध्ये असलेले हर आणि नरदेहामध्ये असलेले हरी, या ठिकाणी भगवंतांचं नाव श्री गुरूंचं नाव नरहरी असं ठेवलं. काय ठेवलं? नरहरी ठेवलं. उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळागरवी. खूप मातेनी अतिशय ममत्वपूर्ण त्याचा सांभाळ केला. त्या मुलाला सांभाळलं, त्याला व्यवस्थित संगोपन केलं आणि ते बाळ हळूहळू हळूहळू 1 वर्षाचं व्हायला लागलं. ते बाळ खेळायचं, इकडे तिकडे जायचं, त्याचं सगळे कर्म करायचं. तर ते बाळ हळूहळू थोडं मोठं झालं. 1 वर्षाच्या आधी थोडंसं मोठं झालं आणि चमत्कार असा घडला की त्या बाळाची भूक मोठी. सद्गुरू स्वतः आहेत, स्तनपान करतायत. सद्गुरूंची क्षुधा शांत होईना, त्या स्तनपानाने क्षुधा शांत होईना. आईने व्याकुळतेने असं सांगितलं की तुम्ही आता एखादी दुसरी स्त्री बघा की जी स्तनपान करू शकेल, किंवा एखादी अजा अथवा अना. अजा वा अजा, एक अजा म्हणजे बकरी आणा, एखादी अजा म्हणजे बकरी, एखादी बकरी आणा की जेणेकरून ह्या बाळाची क्षुधा शांत झाली पाहिजे. तिचं दूध देऊ आपण बाळाला, कारण माझ्या दुधाने याची तहान भागत नाही, माझं दूध याला पुरत नाही. आणि ते सद्गुरूंनी ऐकलं आणि तिच्या स्तनाला आपला हाताचा स्पर्श केला, अमृतदृष्टी त्या स्तनावर टाकली. सर्व तुम्हाला सगळं मिळेल, मनेच्छित कामना माते तुझी पूर्ण होईल, असा मनापासून आशीर्वाद आपल्याच आईला दिला. आणि काय गंमत की इतकं दूध व्हायला लागलं. 32 धारा वाहे क्षीर, वस्त्रे भिजोनी विचित्र, वाहू लागले भूमीवरी. ही लौकिक अर्थाची कथा आहे. मी प्रत्येक कथेमध्ये हे सांगतो की आपण याच्यातला मर्म समजून घेतलं पाहिजे. भगवंताकडे आईने मुलाची क्षुधा शांत होत नाही इतक्या व्याकुळतेने आईने बघितलं, म्हणून सद्गुरूंनी कृपा केली. इतकी व्याकुळ आई झाली म्हणून सद्गुरूंनी कृपा केली. अशी आईसारखी व्याकुळता जर आपल्या मनामध्ये भक्तीसाठी जागृत झाली, भगवंताची भक्ती करण्यासाठी आईसारखी व्याकुळता जर जागृत झाली तर भगवंत ती भक्ती 32 धारांनी वाहील, अगदी ओतप्रोत वाहील अशी कृपा करतात. परंतु मनात भगवंताच्या चरणांवर मस्तक ठेवण्याची तेवढी व्याकुळता जागृत व्हायला पाहिजे. किती? मुलाला दूध पुरत नाही म्हणून आईच्या मनात जितकी जागृत होते तितकी व्याकुळता जागृत व्हायला हवी, असा मतितार्थ असलेली ही कथा. खरंच 32 धारांनी दूध व्हायलं का? तर असं नाही. पण ही कथा कशाची सांगितली आहे? रूपकात सांगितली आहे की 32 धारांनी भगवंत भक्तीची वृद्धी करतात, भक्ती इतकी वाढवतात. स्वतः भगवंत या ठिकाणी त्या भक्तिवृद्धीसाठी आपल्याला आशीर्वाद देतात. पण व्याकुळता मात्र भगवत चरणांची, श्रीपाद चरणांवर मस्तक ठेवण्याची असली पाहिजे. वस्त्रे भिजोनी विचित्र, वाहो लागले भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी, प्रकटन करीती गौप्य गुणी. नमन करीती बालक चरणी, माता होय खेळवीती. तिने माता होय खेळवीती. आणि हळूहळू अशा क्रमाने विस्मयकारकच असं ते बाळ 1 वर्षाचं झालं. आणि ते बाळ 1 वर्षाचं झाल्यानंतर आई विचार करायला लागली की माझं बाळ सर्व गुण संपन्न आहे, अतिशय हुशार आहे, बाकी सगळं करतं, पण बाळ फक्त ओंकार म्हणतं. काही आपण त्याला विचारलं की तो एवढंच म्हणतो. आपण त्याला खेळवलं, हसवलं तर तो हसतो आणि परत ओम एवढंच म्हणतो. काहीही म्हणायला सांगितलं तरी आपलं बाळ ओमच म्हणतं. ओम सोडून ओंकाराशिवाय दुसरं काही म्हणत नाही. सद्गुरूंचं जे स्वरूप आहे
उ म ब्रह्मा विष्णू आणि महेश याचाच उच्चार निरंतर हे बाळ करतं. ओम ओम असंच म्हणतं. याला काही विचारा, हा उत्तर फक्त ओंकारच देतो. मग आपलं बाळ मुक आहे की काय? आई येते, तिला काळजी वाटायला लागली की अरे बापरे, वर्ष झालं हे बाळ दुसरं काही नाही, एकही बोबडा दुसरा बोलत नाही. अ ब क छगन मगन बबन काहीही म्हणत नाही. आई म्हणत नाही, बाबा म्हणत नाही, काही म्हणत नाही. आई व्याकुळ झाली. आपलं बाळ मुक आहे की काय? माता बोलावी कुमारासी, बोले शब्द ओंकारासी, चिंती चिंता करीतसे मानसी, मुके झाले दैवयोगे. आणि मग तिने सगळ्या जाणकार लोकांना विचारलं की काय बा असं का व्हावं की हा मुलगा आमचा बोलत नाही. मग सगळ्यांनी आपापल्या परीने काही वेगवेगळे उपाय सांगितले. कोणी सांगितलं पिंपळाचं पान घ्या, पिंपळाच्या पानावरती भात ठेवा, त्या भाताला त्या बाळाला 3 वेळेस खाऊ घाला, उपाय योग्य आहे. त्यांनी करून बघितला हस्तरी सगळे वेगवेगळे उपाय केले. आईची एवढी ते उपाय वेगवेगळे चाललेले पाहून ते बाळ हसायचं आणि परत ओंकार म्हणायचं. सगळं करून झालं की ते बाळ हसायचं आणि ओंकार म्हणायचं. हसोनी ओंकार उच्चारी तो बाळ, अनिकनेने बोल केवळ, विस्मय करीती लोक सकळ, ओंकार शब्द ऐकूनिया. मग सगळ्यांनी सांगितलं की अगं बाई, ओंकार तर म्हणतो, पण आता खूप वर्ष झाली. ते प्रयत्न करता करता पुढचं वर्ष गेलं, त्याच्या पुढचं वर्ष गेलं, त्याच्या पुढचं वर्ष गेलं. अशा क्रमाक्रमाने जात 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 ते बाळ 7 वर्षाचं व्हायला आलं. तरीही एकही शब्द बोलायला तयार नाही. आईचे सगळे प्रयत्न संपले. आईने इतके प्रयत्न करून पाहिले, वेगवेगळे उपाय करून पाहिले, व्रत करून पाहिली, सगळं 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 करून पाहिलं. ते बाळ हळूहळू 7 वर्षाचं झालं. 7 वर्षाच्या जवळ आलं. श्रव काही केल्या न बोले सुत, चिंता करीती माता पिता, वर्षे 7 झाली तत्वता, मुका झाला दैवयोगे. आणि त्यांनी ठरवून टाकलं की आता हे बाळ बोलणार नाही. आपण सगळे उपाय करून थकलेलो आहे, आपला मुलगा मुकात झालाय. विप्रमणती यावेळी संस्कारावे ब्राह्मण गुरा, उपनयनाविन केवळा, अष्टवरुषे होऊ नये. आता 8 वर्षाच्या आत याचा उपनयन म्हणजे मुंजी केली पाहिजे असं त्याच्या मनात आलं. कैसे अदृष्टा पुले. आणि तो म्हणायला लागला मुंजी तर केली पाहिजे, हे खरं आहे, आपल्या मनात येत आहे. पण आता काय झालंय की भगवंताची एवढी मी सेवा केली आणि सेवा झाल्यानंतर सुद्धा मला असून मुका मुलगा भगवंतांनी दिला, अशी तो त्याच्या मनामध्ये यायला लागलं. आणि त्यांनी सांगितलं की नवेची माझे मनीची आस, अपुत्र झाला निर्वाण वेश, काय वर देत महेश, शनी प्रदोष पूजिताम्या. ऐसे नाना पर त्या स्त्रीनी सुद्धा म्हणायला सुरुवात केली की मी एवढं शनी प्रदोषाचं व्रत केलं, मला भगवंताच्या कृपेने इतका सगुण असा मुलगा झाला, इतका गुणवंत असा मुलगा झाला, पण हा मुलगा मात्र बोलत नाही, कुठल्याही प्रकारे काही करत नाही. मग काय करावं? त्या नाना प्रकारे त्यांनी असं दूषण देत बोलायला सुरुवात केली. हा बालकाने त्यांच्याकडे बघितलं आणि हसून दाखवलं. आणि तिथून घराच्या तो मागे गेला पळत पळत. आई पण त्याच्या मागे गेली. हा मुलगा घराच्या मागे पळत पळत गेला, आई सुद्धा मागे गेली. आणि त्यांनी एक लोखंडाची मोठी गज घेतला लोखंडाचा हातामध्ये आणि संभोगित मातेशी आणि आईला दाखवला. आणि घरात जाऊन तये वेळी घेऊन आला, हाती धरिताची निर्मळा. त्या हातामध्ये घेतला आणि आईला असा दाखवला. आणि दाखवल्याबरोबर जेव्हा त्या लोहाकडे अमृत दृष्टी टाकली, झाले सुवर्ण बावण कशी. आणि त्या लोहाचं सुवर्ण झालं अचानकपणे. आणून देत असे मातेसी. आईनी बघितलं, अरे काय चमत्कार आहे. गौप्य करून तये वेळी गृहात नेले तया बाळा. चल 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 पहिले आतमध्ये चल म्हणे. बाहेर सगळे बघतील, अरे काय चमत्कार झाला हा. तुझ्या हातात बघितलं तेव्हा सोनं होतं, माझ्या लोखंड होतं, माझ्या हातात दिलं सोनं झालं तुझ्या स्पर्शाने. अरे काय चमत्कार आहे हा, असं कसं काय झालं. म्हणून ती घेऊन गेली घरामध्ये. पाहती तयाची बाळलीला. आणि तिने काय केलं, अजून एक लोखंड आणलं दुसरं आणि त्याच्या हातात ठेवलं. आणि सद्गुरूंनी पुढे त्याच्याकडे पाहिलं, त्याचंही सुवर्ण झालं. विश्वासोनी म्हणोती या सर्वथा, होईल पुरुष कारणिक. तिच्या मनात आलं, अरे आपण जे बोलतोय, जी दूषण देतोय ती यांनी ऐकलेली दिसताय.
हा कारणिक पुरुष होणार आहे. म्हणजे कुठल्या तरी कार्यासाठी माझं गृहकार्य करावं, माझं घर पुढे चालवावं असा काही याचा विचार नाही दिसत आहे. जे पहिले जातक कर्म वर्तताना सांगितलंय तेच बहुधा सत्य असावं. हा पुरुष कारणिक आहे. हा पुढे जाऊन हा माझ्या गृहामध्ये माझ्या घरात काहीतरी कारणासाठी जन्म घेऊन आलेला आहे. अवतारी पुरुष आहे. मग पुत्रा ते आलंगोणी विनवितसे जनकजनी तू तारक बा शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक तुझे सर्व सौख्य लाधले मुका मनो निर्भुजलो अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझं. सगळी लोक तुला मुका मुका म्हणतात म्हणून मी म्हणायला सुरुवात केली. पण मला आता कळलंय की तूच सांग माता की तू पण माझ्या मनात एक इच्छा आहे की तू 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 कारणिक पुरुष आहेस बाळा. तू सामान्य पुरुष नाही हे मला कळलंय. ह्याचं प्रत्यंतरच तुम्हाला आत्ता दिलेलं आहे की तू कशाचंही सुवर्ण करू शकतोस. पण माझ्या मनात जो तू मुका असल्यामुळे पाषाण तयार होतोय. माझं मन जे दगडासारखं होत चाललेलं आहे त्याचं सुवर्ण करशील का? मग काय करू मग त्यांनी सांगितलं त्याचं सुवर्ण करशील का? माझ्या मनात इच्छा आहे की तू जर आता ह्या बालवेशामध्ये आहेस तर तुझे बोबडे बोल ऐकावे हे आई म्हणून माझ्या काळांची इच्छा आहे. तुझं बोलणं ऐकावं, तुझा आवाज ऐकावा ही माझ्या काळांची इच्छा आहे. तुझ्या ओंकाराने आम्ही तृप्त होतोय खरं, सकल जनांना आनंद वाटतोय खरं, पण आईच्या मनाची एक इच्छा आहे की तुझे बोल ऐकावे, तुझं बोलणं ऐकावं. तू मुका नाही आहेस हे मला सत्य याचा प्रत्यंतर यावा. त्याच्यानी काय होईल तर माझ्या मनात जो पाषाण होत चाललाय त्याचं सुवर्ण होऊ शकेल. म्हणून मग त्यांनी सांगितलं, खून केली आईला आणि वडिलांना खून करून दाखवलं की माझ्या गळ्यामध्ये तुम्ही जानवं घाला. माझ्या गळ्यामध्ये काय करा? जानवं घाला. हास्यवदन तये वेळा दावी यज्ञोपवित गळा कटी बांधावी मौंजी मेखळा खून दाखवी मातेसी संज्ञा करोणी मातेसी बाळ दाखवी संतोषी मौंजी बांधता आपणासी येतील म्हणे बोल सकळ. तिने आईला दाखवलं की माझ्या गळ्यात असं जानवं घाला म्हणजे मी बोलायला लागेल, तुमची इच्छा पूर्ण होईल, मी सगळं करेल, पण माझ्या गळ्यात पहिले माझी मुंजी करा. मला तुम्ही विद्याग्रहणासाठी योग्य करा म्हणजे मग मी बोलायला लागेल. माता पिता संतोषोनी विद्वान ज्योतिषी पाचारती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आईती करीती झाले. सगळी सामुग्री जुळवली आणि बाळाची मुंजी करायला घेतली. मुंजी व्रताची सगळी आखणी केली, व्रतबंधाचा सगळ्या सोहळ्याचं नियोजन केलं आणि सगळी लोकांना अरे काय विशेष गोष्ट आहे बा. लोकांना आपलं फार इकडं कोणाकडे काही झालं की माणसाला स्वतः विचार करण्याची फार सवय. लोकांनी विचार करायला सुरुवात केली की अरे काय हे मुक बाळ ह्या ब्राह्मणाला या माधवरावांना काही समजतं का? एवढ्या मुक्या बाळासाठी हा एवढा खर्च आरंभलाय, एवढ्या सगळ्या नानाविध गावातल्या लोकांना आमंत्रण केली आहेत, एवढी सगळीकडे ही सगळी या व्रतबंध व्रताची चर्चा आहे, एवढी सुशोभीकरण केलंय, एवढं सगळी रचना तयार केली आहे. हे सगळं एवढ्या मोठ्या कार्यामध्ये जसं काय हा मुका बाळ आता लगेच वेदशास्त्र बोलायलाच लागणार आहे, पुढे आश्रमातच जाणार आहे, मोठा विद्वान पंडित होणार आहे, असं या मुक्या बाळासाठी माधवराव करतायत. त्यांना काही समजतं का? अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. मुक्या पुत्राशी एवढी आईती द्विज लागी असे भ्रांती. यांना भ्रम झालेला दिसतोय. यांना लक्षात नाही वाटतं की आपला मुलगा मुका आहे म्हणून. द्रव्य वेची वृथा आपुले काय छे फुकट पैसे जास्त झाले त्यांच्याकडे. अशी वेगवेगळी चर्चा लोकांनी करायला सुरुवात केली. व्रतबंध करील परियेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी. कसं काय व्रतबंध करणार? तर गायत्रीचा उपदेश कसा देणार? तो मुलगा गायत्री कशी म्हणणार? काय आचार करणार? नाना विध चर्चा गावातल्या मंडळींनी करायला सुरुवात
केली. सगळ्यांनी वेगवेगळ्या आपल्या मनाला येईल तशा चर्चा करायला सुरुवात केली. ऐसे नाना परी लोक विचार करीती अनेक, माता पित्यास अत्यंत सुख देवदेवक करिता ती. पण हे दोघं मात्र अतिशय या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून हे दोघं अतिशय प्रसन्न अंतःकरणाने त्या व्रतबंधाचा अतिशय उत्तमात-उत्तम असा सोहळा तयार करतायत. त्या सोहळ्यामध्ये रममाण होत आहेत. अतिशय श्रद्धापूर्ण अंतःकरणाने अतिहर्षाने मनातल्या अतिशय उल्हासाने तो सोहळा पुढे चालवत आहेत. चौर गर्भ येरे दिवसी भोजन चौल मनीसी पुनरपि अभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवीत धारण केले. आणि काय केलं? सद्गुरूंना यज्ञोपवीत धारण केलं. त्या बाळाला यज्ञोपवीत विधी केला. त्याच्या गळ्यात यज्ञोपवीत घातलं. मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती समस्त सहभोजन करावया गृहात घेऊन या गेली माता. मातृभोजनासाठी घेऊन गेले. भोजन करी माते सवे निरोप घेता ऐका भावे मौंजी बंध ऐसे करावे म्हणून याला पित्याजवळी. आणि वडिलांजवळ आले भिक्षा घेण्यासाठी. युक्त मार्गे मौंजी देखा बंधन केले त्या बाळका. सुमुहूर्त आला तात्कालिका मंत्रोपदेश करिता झाला. आणि वडिलांनी त्याच्या अंगावरती त्यांच्या अंगावरती शाल टाकली आणि त्या बाळाला गायत्री मंत्राचा उपदेश केला. त्या गायत्री मंत्राला जसा उपदेश केला त्या बालकांनी तो मंत्र मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली. कसा म्हणायला सुरुवात केली? मनातल्या मनात. गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता पर्येसी बाळ उच्चारी मनो मानसी व्यक्त न बोले कवना पुढे. गायत्री मंत्र त्यांनी मनातल्या मनात म्हटला. गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता. आता तिथून निघायचं ज्ञानार्जनासाठी गुरु आश्रमामध्ये जायचं म्हणून मातेने आचाराप्रमाणे भिक्षा आणले आणि बाळाला घालणार. वस्त्रे आभरणे रत्न खचिता देती झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी. आणि पहिली भिक्षा घातली आणि काय चमत्कार! बालकाने अख्खा ऋग्वेद म्हणून दाखवला. संपूर्ण ऋग्वेद म्हणून दाखवला. प्रत्येक भिक्षेला एक वेगळा वेद पूर्ण आचारासहित त्याच्या सगळ्या टीकांसहित सर्व शास्त्रासहित 4ही वेद बालकांनी तिथल्या समस्त सभेला आपल्या मातेला सर्व जणांना म्हणून दाखवले. सगळं अतिशय उत्तम निरूपण सगळंच्या सगळं बालकांनी बोलायला सुरुवात केली. अहो त्या मातेचे डोहाळेच असे होते. नुसतं अभिमन्यूच्या कथेमध्ये ऐकलेलं आहे असं नाही. गर्भसंस्काराचं फळ आहे. त्या स्त्रीचे डोहाळेच असे होते की तिला कुठला रस पान करायचा होता. मी सुरुवातीला सांगितलं तिला आंबट तिखट खारट गोड ह्या रसांमध्ये फार वैशिष्ट्य वाटत नव्हतं. तिला ओढ कशाची होती? ब्रह्मरसाची. त्या 9 महिन्यात तिला फक्त वाटायचं की जिथे जिथे हरिचिंतन तिथेच रमावे माझे मन. जिथे जिथे हरिचं चिंतन चालू आहे तिथेच मी असलं पाहिजे. जिथे जिथे वेदघोष चालू आहे, जिथे जिथे ब्रह्मघोष चालू आहे, जिथे जिथे भगवंताचं स्मरण चिंतन गायन मनन होत आहे तिथेच मी असलं पाहिजे. माझ्या मनात तरी नेहमी सारखं तेच चाललं पाहिजे. असे डोहाळे जिथे आहेत तर हे सगळं इंदाईत झालं मुरलं. आणि ह्या बालकांनी अतिशय सुंदरपणे आचार विचार सगळ्या सहित 4ही वेद सांगितले. 4ही वेदांचं पठन केलं. याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करी नमस्कार. जगद्गुरुसी ते समयी सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. हात जोडून नमस्कार केला. इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुआ उपदेश केला एक. भिक्षा माग म्हणून नव्हेची बोल तुझा मिथ्या. निरोप द्यावा आम्हा त्वरिता निर्धार झाला माझी चित्ता. जाऊ तीर्थे आचारावया. आणि त्यांनी सांगितलं की तू आता म्हणालीस नाही माझ्याकडे भिक्षा माग. मी भिक्षा मागतो. काय दे भिक्षेमध्ये? मला इथून सर्व तीर्थांचा आचरण करण्यासाठी, इथून मला माझ्या पुढच्या कार्यकारणासाठी पुढच्या अवतार कार्यासाठी निघण्याची अनुमतीच दे. तू मला इथे तुझ्याजवळ गुंतवून ठेवू नकोस. आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करवी घरोघरी. वेदाभ्यास मनोहरी करणे असे पर्येसा.
मला हे सगळं कार्य पुढे चालवायचं आहे. तुला माझं स्मरण आहे. तू मला सांगितलं होतंस की तू कारणिक पुरुष आहे, याची मला जाणीव आहे. आता मला भिक्षेमध्ये काय दे, भिक्षा घाल मला. कशाची? तर इथून या सर्व गृहस्थातून मुक्तीची भिक्षा घाल. तुझ्या अनुमतीने मला जायचं आहे, पुढे निघायचं आहे, पुढचं कर्म करायचं आहे. सगळं सांगितलं. पण आईच ती आईने पुत्राचं हे वचन ऐकलं आणि तिला रडू आलं. आईच तिला वाटत होतं की सद्गुरू जरी असेल, अवतार कार्य जरी असेल, तरी सुद्धा माझा मुलगा आहे, माझ्याजवळ असला पाहिजे, असं त्या आईचं मन आहे. मग आईच्या मनाने आई बोलायला लागली. नायको कधी तुझी या बोला, आता ऐकता संतोष झाला. पूजने ईश्वर फळला, म्हणून विश्वास केला आम्ही. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणतसे बालिका. आलंगून या कुमारका, कृपा भाकी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन, बालक सांगे ब्रह्मज्ञान. नको दुखवू अंतःकरण, आम्हा कारणे तेची असे. तू ते अनिक पुत्रचारी, होतील माते निर्धारी. तुझी सेवा परोपरी, करतील मनोभावेसी. आई, तू आम्हाला अडवू नकोस. तुला आमचे बोल ऐकायचे होते, तू ते ऐकलेस. भगवंताच्या कृपेने तुला हा पुत्र झालाय. तुला विस्मरण आहे की हा पुत्र तुला कशासाठी झालाय, पण ते कार्य मात्र पूर्ण होणार आहे. तू आम्हाला अडवून पाहू नकोस. तुझी इच्छा आहे ना, तुझ्या इच्छेसाठी तुला पुढे 4 पुत्र होतील आणि हे 4 पुत्र पूर्णायुषी होतील, शतायुषी होतील. ते तुझं पूर्ण संगोपन करतील. तुझे सगळ्या मनोवांछित इच्छा, या भूतलावरच्या सगळ्या भौतिक भावनांची परिपूर्तता करतील. तू हा माझा शब्द तुझ्याकडे ठेव आणि मला निघण्याची अनुमती दे. आईला असा त्यांनी नमस्कार केला. म्हणून ठेविला मस्तकी कर, मग जाहली जाती स्मृती. मी सांगितलं की कुठल्या तरी कारणाने विस्मृतीचं पुन्हा स्मरण माणसाला होऊ शकतं, पण ते स्मरण होण्यासाठीचा योग्य काळ, योग्य रचना त्या ठिकाणी झाली पाहिजे, है की नाही. एखादा शरीरातला घटक कमी जास्त झाला तरी बालपणीच्या सगळ्या स्मृती जागृत व्हायला लागतात, ज्या आता आपल्याला आठवत नाहीयेत. म्हणजे त्या कुठेही जात नाही, त्या असतात. आणि सद्गुरूंचा स्पर्श मातेच्या डोक्याला झाला आणि मग जाहली जाती स्मृती. तिला आठवायला लागलं, त्या मातेला सगळं आठवायला लागलं की अरे हो, मी ह्या ठिकाणी जन्माला आलेली स्त्री आहे. मला असा गुरुजींनी ह्या तीरावरती आशीर्वाद दिलेला आहे आणि अशी माझ्यावर ही सद्गुरु कृपा श्रीपाद श्रीवल्लभांनी केलेली आहे. पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत, परम जाहली विस्मित. श्रीपाद वल्लभ जानोनी, देखोनी माता तये वेळी. नमन केले चरर कमळा, श्रीपादे उठविनी आवळीला. सांगती गौप्यवधारा, ऐक माते ज्ञानवंती. बोल करी हो गुप्ती, संन्यासी आम्ही येती अलिप्त असो संसारी. बोल करी हो गुप्ती, संन्यास आम्ही येती अलिप्त असो आम्ही संसारी. याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा, कारण असे पुढे तत्वता म्हणून निरोप मागती. तिला सगळा वृत्तांत आठवला आणि सांगितलं की तुला आठवलं ना आता आई, हे सगळं असंच आहे. तू मला गुंतवून ठेवू नकोस. मला संन्यस्त व्हायचंय, संन्याशी व्हायचंय, या अलिप्त व्हायचंय. संसारातून अलिप्त होऊन या सगळीकडे समस्त तीर्थांची यात्रा करायची आहे. याची कारणे आता हिंदू समस्त तीर्थयात्रा, कारण असे पुढे तत्वता म्हणून निरोप मागती. मला या सगळ्या जणांना दीक्षा द्यायची आहे, हे कार्य पुढे चालवायचंय. हा गुरुकृपेचा प्रसाद सगळ्या मानव जातीला द्यायचा आहे. सर्व मानव जातीचं कल्याण करायचंय. माझं हे अवतार कार्य आहे, हे मला पूर्ण करायचंय. याचं तुला आता माझ्या स्पर्शाने जे स्मरण झालंय, हे स्मरण तू लक्षात ठेव आणि मला ही अनुमती दे पुत्रा. पण तरी सुद्धा आईचं मन आहे, हो आईचं मन, सद्गुरूंचं स्मरण होऊन सुद्धा आईचं मन काही पुत्र मायेतून बाहेर येत नाही. इतकी पुत्रावरती माया. पुत्राशी विनवी तये वेळ, आम्हा सोडून जाशील अनिक डोळा. न देखो बाळू केवी वाचो पुत्र राया. धाकुटेपणी तुम्ही तापस, म्हणून धाकुटे पुणी तापस. तापस कोण धर्म असे हर्ष, धर्मशास्त्रा ख्याती सुरस. आश्रमचारी आचरावे.
आणि मग त्या आईनी सांगायला सुरुवात केली की मी असं ऐकून आहे की मी असं ऐकून आहे की गृहस्थाश्रम करावा पहिले. तुम्ही म्हणतायत तुम्ही सद्गुरू आहे, पण हा संन्यास कधी घ्यावा, तर कधी घ्यावा, तर मी असं ऐकून आहे. तिने तिच्या ज्ञानाप्रमाणे काही गोष्टी, आपण आर्ग्युमेंट म्हणतो ना, तशा मांडायला सुरुवात केली की मला स्मरण झालंय. आई थोड्याशा काही गोष्टींमधून पुत्रमायेनी काही पळवाटा शोधत असते की असं का होईना, पण हा घरी थांबला पाहिजे. म्हणून मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की मी असं ऐकून आहे की गृहस्थाश्रम पहिले करावा. गृहस्थाश्रम तदनंतर घडती पुण्य अपरंपार. घरी तुम्ही राहावं, गृहस्थाश्रम आचरावा, सगळे भगवंतांची सेवा करावी. गृहस्थाश्रमी असे सुख, मुख्य आश्रम असे गृहस्थ. आचारता होय अतिसमर्थ, संन्यास घ्याव्या मुख्यार्थ. धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्गिका. पठन करावे वेदाधिका, विवाह होता गृहस्थेधिका. पुत्राधिका लादावे, पुत्रपौत्र व्हावे. घरी राहून तुम्ही वेदाचरण करावं, यज्ञादी कर्म करावे. त्यानंतर येणे विधी आचारड्या. अग्राह्य संन्यास बाळपणी न घ्यावा, अग्राह्य बाळपणी मात्र संन्यास घेऊ नये. तरुणपणाच्या पुढेपर्यंत असंच राहावं, वृद्धापकाळापर्यंत असं जावं. येणे विधी आचार सम्यस्त इंद्रियादी संतोष होणं. मनाची वासना पुरवावी, नंतर तपाची वाट धरावी. संन्यास घेता मुख्य असे. आणि मग काय करावं, तर वार्धक्यकाळी वानप्रस्थाश्रमामध्ये जावं. ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यावा आणि तेव्हा वाटलं तर संन्यासही घ्यावा. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान. नामधारक सुमन, करोनी ऐक म्हणे सिद्ध. आणि श्री गुरूंनी आईचं सगळं ऐकून घेतलं, सगळं ऐकलं. आईने काय काय सांगितलं, आईने आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जी इच्छा आहे त्याप्रमाणे धर्मशास्त्र सद्गुरूंना पटवून देण्याचा प्रयत्न केला की अरे सद्गुरू आहेत, पण काय झालं, आत्ता माझा मुलगा आहे आणि तो आत्ता 8 वर्षाचा झालाय. आपण ह्या मार्गाने त्याला पटवून देऊ की अरे तू घरी राहा. कसा राहा, तर तू वेदशास्त्राचं पालन कर, तू कर सगळं, तुझी इच्छा आहे ना, तुम्ही सगळं करा. सद्गुरू तुम्ही इथे राहून करा, इथे राहून तू वेदशास्त्राचं पालन कर, तू इथे राहून सगळं कर, यज्ञ कर, कर्म कर, तू सगळं कर बाळा, इथे राहून कर, माझ्यापाशी राहून कर. मग काय होईल, तर पुढे जाऊन तू लग्न करशील, पुत्रपौत्र होतील, तुझी सगळी इंद्रिय सुखावतील, सगळ्या इंद्रियांना सुख होईल, त्यांचा भोग पूर्ण होईल आणि मग तुझ्या सगळ्या वासना कमी होतील आणि तिथे संन्यास घेऊन वासना सोडून तू मग पुढे संन्यासाला वृद्धापकाळी गेलास तरी सुद्धा चालू शकेल, त्याच्यात कुठली अडचण येत नाही. अशा प्रकारे सुद्धा संन्यास घेता येतो, तू असाच घेतला पाहिजे असं आईनी सांगितलं, असं आईनी पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि मग सद्गुरू हसले बघून आणि त्यांनी धर्मशास्त्र काय सांगतं, सिद्धांत काय आहे ते सांगायला सुरुवात केली. ऐकोनी मातेचे वचन, गुरु सांगती तत्वज्ञान. नामधारक सुमन, करोनी ऐक म्हणे द्विज. नामधारकांना सिद्ध म्हणतात की नामधारका, आता तुझे मन तू सुमन कर की तुला आता रसामृत मिळणार आहे. जीवनाचा आचार कसा असावा हे सद्गुरू सांगणार आहे, काय करायला पाहिजे हे सद्गुरू सांगणार आहे. गंगाधराचा नंदन, श्रोतया सांगे नमून. परिसा तुम्ही समस्त जन, गुरुचरित्र विस्तार. पुढे वर्तले अपूर्व एक, सिद्ध सांगे नामधारका. सिद्ध नामधारकांना सांगतायत आणि महाराष्ट्र भाषा करोनी टीका. सांगे सरस्वती गंगाधर. जे सिद्धांनी त्यांना सांगितलं ते या प्राकृतामध्ये लिहून ते आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. तशाच प्रकारे ते पुढे सद्गुरूंनी जीवनाबद्दल सांगितलेलं जीवनाचं सार पुढच्या अध्यायात आपल्याला सांगणार आहे. नामधारकांनी तसं सुमन करून, मन अतिशय प्रफुल्लित करून, मन एकाग्र करून ऐकायचंय, तसं आपण सुद्धा ऐकायचं आहे. आणि या ठिकाणी श्री गुरूंचं स्मरण करून हा 11वा अध्याय त्यांच्या चरणांवर आपण अर्पण करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीपादावतार बालचरित्र नाम 11ोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. आणि या ठिकाणी आपण भगवंतांनी काय रसामृत पुढे दिलं, सद्गुरूंनी जीवन कसं वर्तावं हे सांगायला सुरुवात केली. ते रसामृत आपण ऐकायला सुरुवात करू. 12वा अध्यायाचा आपण प्रारंभ करू. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती मातेसी, आम्हा ऐसा निरोपदेसी, अनित्य शरीर तू जानसी, काय भरवसा जीवित्वाचा. न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा वनिता वान भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. याच्यात आपल्याला महत्वाचा शब्द आहे हन्यमाने. शरीर कसं आहे? हन्यमान आहे, ज्याचं हनन होऊ शकतं, जे नाशवान आहे, जे निघून जाऊ शकतं, जे सुटू शकतं, जे खराब होऊ शकतं, जे आत्म्यापासून विभक्त होऊ शकतं, विलग होऊ शकतं, असं असलेलं शरीर. शरीर कसं आहे? हन्यमान आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. मग ते सद्गुरु आईचं जे सगळं प्रस्ताव होता की तुम्ही संसार करावा, संसारानंतर तो संसार पूर्ण करावा, पूर्ण झालेल्या संसारानंतर सगळे इंद्रियांचं शमन व्हावं, भोगून सगळ्या वासना सोडून द्याव्या आणि मग तुम्ही संन्यासाश्रमाला जावं, ह्या प्रस्तावाचं उत्तर सद्गुरु देत आहे. सद्गुरु सांगतायत, श्री गुरु म्हणतात, आम्हा ऐसा निरोपदेसी, अनित्य शरीर तू जानसी. तुला माहिती आहे शरीर हे अनित्य आहे, हन्यमान आहे, याचं हनन होऊ शकतं. काय भरवसा जीवित्वाचा, आज आहे उद्या नाही, असा अशाश्वत असलेला हा देह. आणि अनित्यानि शरीरानी विभवो वैश्वशाश्वतः, नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा. इतकं सुंदर सांगितलं आईला. अनित्यानि शरीरानी, शरीर कसं आहे? अनित्य आहे. विभवो नैव शाश्वतः, ते कधीही पूर्णपणे शाश्वत नाही, तुमच्या बरोबर असेल असं नाही. नित्य सन्निहितो मृत्यू, त्या शरीराच्या आजूबाजूने नेहमी मृत्यू फिरतच असतो. मग या फिरणाऱ्या मृत्यूच्या मधून आपण काय करायचंय? तो इकडून जातो, इकडून जातो, इकडून येतो, मागून येतो, पुढून येतो, नेहमी आजूबाजूला असतो. कधी झडप घालेल सांगता येत नाही. मग याच्यामध्ये आपण काय करायचंय? कर्तव्यो धर्मसंग्रहा, धर्माचा, ज्ञानाचा, पुण्याचा संग्रह करायचा आहे याच्यामधून, आहे की नाही? कधी तो मृत्यू झडप घालेल सांगता येत नाही, पण आपलं कर्तव्य कर्म काय आहे? जोपर्यंत तो झडप घालत नाही तोपर्यंत धर्मसंग्रह करायचा आहे. ज्ञानाचा, पुण्याचा संग्रह या ठिकाणी या मधल्या काळामध्ये करायचा आहे. जोपर्यंत मृत्यू झडप घालत नाही तोपर्यंत, जोपर्यंत हे जीवित्व आहे तोपर्यंत हा धर्मसंग्रह करायचा आहे. आणि त्यानी शरीरानी विभवो नैव शाश्वतः, नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रहा. मग अशा प्रकारे हा धर्मसंग्रह करायचा आहे. मृत्यू कसा आहे? जो मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य. पण ह्या मृत्यूवर ज्याने विजय मिळवला असेल, असा एखादा चिरंजीवी असेल, चिरंजीवी 7 चिरंजीवी आहेत असं शास्त्र सांगतं, पण ते चिरंजीव आहेत, ते सुद्धा अमर नाही, पण ते चिरंजीव आहे. त्यांना चिरकाल हा मृत्यू त्यांच्यापासून दूर राहणार आहे, याची त्यांना शाश्वती आहे. चिरकाल हा मृत्यू चिरंतन चिरकाल हा मृत्यू त्यांच्यापासून दूर राहणार आहे. त्यांना हा देह भरपूर वर्ष असणार आहे. या देहाचा आणि आत्म्याचा संग त्यांचा टिकणार आहे. अशी जी माणसं असतील त्यांनी काय करावं? जो मृत्यूशी जिंकित त्याने निश्चयावे शरीर. मग त्यांनी आपल्या शरीराचे सगळे उपभोग होऊ द्यावे, काही अडचण नाही आहे. ज्याला माहिती आहे की हा मृत्यू कधी येणार आहे, खूप वर्ष आहेत अजून, काही अडचण नाही. मग असं असेल तर होऊ द्या. असं असेल तर सगळ्या त्या शरीराच्या सगळ्या मनोकामना, शरीराच्या सगळ्या वासना पूर्ण होऊ द्या, त्यात वेळ जाऊ द्या, काही अडचण नाहीये. मृत्यू येणार नाही तोपर्यंत मग ते झाल्यावर धर्मकार्य करायला सुरुवात करा, काही अडचण नाही. आई तू म्हणते कराय, आईला अतिशय तू चुकीचं बोलते असं त्यांनी सांगितलं नाही. सत्यम वद प्रियम वद, सगळं सत्य सांगतायत, पण कसं सांगतायत? प्रियम वद. आईला आपण बोलतो ही चुकीचं वाटायला नको, याची शाश्वती घेऊन हळूहळू सद्गुरु त्यांचा हा हे अमृत प्राण तत्वज्ञान आईच्या रूपाने आपल्या सगळ्यांना सांगतायत की ते कसं असावं. त्यासी तवोपदेश सत्य, तुझा उपदेश अशा माणसासाठी सत्य आहे, पण माझं असं आहे का हे मला माहिती नाही. मी परब्रह्म सद्स्वरूप जरूर, मी तुला सांगतोय की मी कारणिक पुरुष आहे, तरी माझं असं आहे का याची शाश्वती नाही.
माझा कार्यभाग संपला, कार्यकारण संपलं की मी इथून निघून जाणार. मी काही चिरंजीव इथे राहायला आलेलो नाही. मी माझं कार्यकारण संपलं की ह्या मनुष्य देहाचा त्याग करणार आणि ह्या मनुष्य देहाचं काही कार्य करण्यासाठी, मनुष्य देहानी काही कार्य करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मग ह्या देहाची काही क्षमता आहे, ह्या देहाची काही सीमा आहे आणि त्या सीमेच्या आत मला हे कार्य संपवलं पाहिजे. करावा धर्म याची कारणे पूर्वावयासी परियेसा. मग त्यांनी उदाहरण देऊन आईला पटवून दिलं. जैसा सूर्य रथ चाले, सूर्य जसा चालतो निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय. आणि हळूहळू अंधार येतो, तशा प्रकारे आयुष्य आपलं क्षीण होत जातं, हळूहळू संपत जातं. अल्पोदकी जैसे मत्स्य, थोड्याशा पाण्यात जसे पाणी थोडं आहे त्याच्यात मासा आहे, कधी मरेल सांगता येत नाही. ऐसा मनुष्य अल्पायुषी, असा हा मनुष्य आहे, माझा देह असा आहे की कधी हा आत्म्याचा आणि देहाचा संपर्क सुटेल काही सांगता येत नाही. अल्पोदकी जैसे मत्स्य तैसा मनुष्य अल्पायुष, जोवरी प्राण सुरस धर्म करावा परियेसी. जोपर्यंत हे प्राण आणि देह एकत्र आहे तोपर्यंत काय करावं तर धर्म करावा, पुण्यकर्म करावं. पर्जन्य पडिता वृक्षावरी, एखाद्या वृक्षावर पाऊस पडला, उदक आहे पर्णाग्री, आणि पानाच्या टोकावर एक थेंब राहिला. आता तो कुठपर्यंत आहे कोणी सांगू शकतं का? नाही. स्थिर नव्हे निर्धारी, सवेची पडे भूमीवरी, आणि तो लगेच कधी पण भूमीवर पडून नाहीसा होऊन जाईल. तेवी शरीर नव्हे स्थिर, आणि अशाच प्रकारे आपलं शरीर सुद्धाही स्थिर नाही. हे कधी सुटेल या पानावरून सांगता येत नाही. विश्वासू नये परियेसी, मृत्यू असे देहासी धर्म करावा तात्काळी. देहाला मृत्यू येतो म्हणून विलंब न करता पुण्य संचय करायला सुरुवात करावी. एका क्षणाचा विलंब सुद्धा पुण्य संचयाची संधी हिरावून घेऊ शकतो. या क्षणाला मृत्यू आला तर पुण्य संचय थांबू शकतो. म्हणून क्षणोक्षणी पल प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटिकेला, प्रत्येक निमिषाला एक पापणी मिटवून उघडायला जितका वेळ लागतो त्या निमिषामध्ये सुद्धा, निमिष होता शीघ्र काळे, निमिषामध्ये सुद्धा माणसाने काय करायचा प्रयत्न करावा? कुठल्याही प्रकाराने पुण्य करण्याचा प्रयत्न करावा, पुण्य साठवण्याचा प्रयत्न करावा. तेवे शरीर नव्हे स्थिर, जीवित यौवन साचार, जरा मरण निर्धार. वृद्धायुष्य येणार आहे, जरा होणार आहे, जर्जर होणार आहे, तेव्हा काही सगळं होऊ शकणार नाही, झोपून राहावं लागेल. स्मरण करायला सुद्धा विस्मरण होईल. म्हणून मग जरा मरण निर्धार, केवधा पडे न कळेची, याची कारणे देहाशी विश्वासू नये परियेसी. मृत्यू असे देहाशी धर्म करावा तात्काळी. सर्वक्षणी धर्म कार्य करत राहावं, पुण्याचा संचय सगळ्या मार्गाने करत राहावा. एखादा जैसा समस्त नद्या देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका, परोती न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. जशा सगळ्या नद्या ते पाणी घेऊन समुद्रामध्ये जातात आणि तिथून काही उलट्या परत खारं पाणी घेऊन त्यांच्यामध्ये येत नाही. त्या समुद्राचं पाणी उलट नदीत आलंय आणि नदी खारी झाली आहे असं होत नाही. ते त्यांचं पाणी घेऊन समुद्रामध्ये मिळतात, निघून जातात. असं व्हायला पाहिजे होतं की नाही? आपण हा विचार कधी केलाय का की नदीने समुद्रात पाणी नेलं, मग समुद्रापेक्षा नदी मोठी आहे की लहान आहे? समुद्रापेक्षा नदी लहान आहे, समुद्र मोठा आहे. तिचं पाणी नदीत घुसायला पाहिजे होतं की नाही पुन्हा? आणि नदीचं पूर्णपणे शेवटपर्यंत, उगमापर्यंत पाणी खारं व्हायला हवं होतं. पण असं झालंय का? त्या आईला सांगतात, आई असं कधी झालेलं नाही, मागे काही ते परत येत नाही. जसं नदीचं पाणी समुद्रात गेलं की गेलं, येत नाही, तसं आयुष्याचा एक क्षण, एक निमिष गेला की गेला, तो परत येत नाही. ह्या देहाबरोबर मिळालेला हा क्षण माझ्याकडून गेला की तो गेला, तो परत येत नाही. आणि त्या क्षणात माझं पुण्य राहिलं म्हणजे माझं पुण्य कमी पडणार. ह्या प्रकाराने समजावून सांगायला त्यांनी आईला सुरुवात केली की ते कधीच होत नाही असं. वेगवेगळ्या प्रकारे जैसा समस्त नद्या देखा, समुद्राशी घेऊनी जाती उदका, परती न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते. अहो रात्री जाती पळून ऐसे निश्चये जावोन, पुण्य न करीती जे जन पशु समान परियेसा.
ज्या दिवशी पुण्य नाही, वृथा गेला दीन पाही, तया यमा करुणा नाही, कवणे पुण्य तात्काळी. ज्या दिवसामध्ये आपण एकही पुण्यकर्म केलं नाही, पुण्याचा संचय केला नाही, पुण्य साठवायची भूमिका दाखवली नाही, प्रचंड पाप केलं की नाही हा तर विषयच नाही, पाप केलं तर दिवस वायाच आहे, पण पुण्य केलं नाही तरी सुद्धा आपला दिवस वाया आहे, असं आईला सद्गुरू सांगतायत की मी माझ्या जन्मामध्ये जर एक दिवस असा गेला की ज्यामध्ये पुण्य केलं नाही, तू मला म्हणतेस की कधी जा, तुझ्या याच्या नंतर जा. आई मी तुला सांगतो की माझं तर तारुण्य गेल्यानंतर वृद्धापकाळी जाणं तर दूर, मी एक दिवस जरी वाया घातला तरी हा यम करुणा या यमा तया यमा करुणा नाही, यमाला करुणा नाहीये. तो काही माझा एक दिवस गेलाय म्हणून दुसरा दिवस जास्तीचा आम्हाला देणार नाही. ज्या दिवशी माझा ठरलेला मृत्यू आहे त्या दिवशी तो येणार आहे, मला त्याच्या आत हे सगळं करायचं आहे. त्या यमाला करुणा नाही, तया यमा करुणा नाही. हा एक दिवस मी आज विना पुण्याचा वाया घालवला म्हणून एक दिवस वाढून मिळेल असं होणार नाही. त्या यमाला करुणा नाहीये. ज्या दिवशी ठरलंय त्या दिवशी तो येणार आणि सगळ्यांच्या मधून मला घेऊन जाणार. माझा इथला एकही आप्त मला वाचवू शकत नाही, त्या यमापासून थांबवू शकत नाही. माझा कुठलाही पाश मला अडवू शकत नाही. मला अगदी तिजोरीच्या आत टाकून ठेवलं तरी सुद्धा देह तिथे तिजोरीने अडू शकतो, प्राण अडणार नाही, तो निघून जाईल. हा या यमाला अजिबात करुणा नाही आई. तया यमा करुणा नाही, कवणे पुण्य करणे पुण्य तात्काळी. म्हणून आता या क्षणापासून पुण्य करायला सुरुवात करावी. प्रत्येक क्षणाला पुण्याची आस धरावी, पुण्य करण्याच्या प्रयत्नात राहावं. कारण एक क्षण गेला तरी एक क्षण, एक निमिष पापनी मिटायचा एक क्षण सुद्धा तुम्हाला यमदेव वाढवून देणार नाही, तो तुमचा प्राण घेऊन जाणार. तुम्हाला पापनी मिटायचा एक क्षण सुद्धा हा यमदेव वाढवून देणार नाही. पुत्रदारा धनगोधन आयुष्य गृह येणे गुण, जे जन मानती निश्चय म्हणून ते पशु समान परियेसी. जे सगळे जो माणूस हेच सगळं सत्य, हे करुण आहे असं सांगितलेलं नाही. समर्थांनी सुद्धा हेच सांगितलंय, संसार करावा नेटका, हे करुण आहे. सगळ्यांनीच माझ्यासारखं राहावं असं काही माझं म्हणणं नाही. माझं कर्तव्य वेगळं आहे म्हणून मी त्याच्यासाठी हे आचरण घेणार आहे. मला पुण्यसंचयासाठी निघायचंच आहे, तात्काळ निघायचं आहे. कारण या देहाच्या कार्याच्या आत मला हे दीक्षा देण्याचं कार्य करायचं आहे, माझा अवतार कार्य पूर्ण करायचं आहे. पण जो मनुष्य इथे सामान्य आहे तो मनुष्य सुद्धा जर माझे पुत्र पौत्र गोधन धन पैसे हेच माझं सर्वस्व आहे असं म्हणून जर राहत असेल तर त्याला क्लेश मिळणारच. कारण हे शाश्वत आहे का? हे शाश्वत नाही. आणि जे शाश्वत नाही त्याच्यातून शाश्वत आनंद सुद्धा मिळू शकत नाही. हे ना, साधं उदाहरणाने सांगायचं, इथे काही तसं दिलेलं नाही, पण आपल्याला उदाहरण म्हणून सांगायचं, लक्षात येण्यासाठी सांगायचं. तर आपण एखादी गाडी घेतली, ती घेतलेली गाडी आणली तेव्हा तिच्यासाठी पेढे वाटले, सगळीकडे वाटले, पेढे वाटायला घेतले, खूप आनंद, त्या गाडीमुळे झालेला आनंद. पण ती गाडी शाश्वत आहे का? नाही. 5-6 वर्ष झाले, 8-10 वर्ष झाले, 8-10 वर्ष गेल्यानंतर रोज गाडी बिघडायची, धक्का द्यावा लागायचा, घाम निघायचा, गाडीला धक्का द्यायचो, घाम निघायचा, गाडीला धक्का द्यायचो, घाम निघायचा. एक गिराईक शोधून आणलं, त्याला ती गाडी विकून टाकली, पुन्हा आनंद. गाडी गेली, बरं झालं एकदाची, खूप कटकट झाली होती, एकदाची देऊन टाकली म्हणून पुन्हा आनंद. म्हणजे ज्या गाडीच्या येण्यानेच सुख प्राप्त झालं होतं त्या गाडीच्या असण्यानेच आता दुःख तयार व्हायला लागलं आणि तिच्या जाण्याने सुख आलं. म्हणजे याचा अर्थ असा की इथल्या ज्या गोष्टी आहे त्यांची स्थिती शाश्वत नाही आणि स्थिती शाश्वत नसल्यामुळे त्यांच्यातून मिळणारा आनंदही शाश्वत नाही. मुलगा झाला याचा किती आनंद, खूप आनंद, गावभर पेढे वाटले, त्या मुलांनी घराबाहेर काढलं, किती दुःख. सद्गुरू सांगतायत की त्यांची स्थिती शाश्वत नाही. आपल्या शरीराचा किती आनंद, बाप रे, ज्या माणसाने 100 जोर मारले, बैठका मारल्या, किती आनंद. शरीराचा किती उन्माद की माझं शरीर असं आहे. पण हे तारुण्य चिरकाल आहे का? नाही. पहिले जोर मारले नंतर गुडघ्या दुखणार.
नंतर गुडघे दुखायला लागले म्हातारपणी, तो आनंद शाश्वत नाहीये असं शास्त्र सांगतं, सद्गुरू सांगतायत की हेच सत्य आहे असं जर मानून राहायला लागले तर हे शाश्वत नाही, आणि हेच सत्य आहे तर त्या सत्याची भ्रामक कल्पना तुटेल, मी नेहमी तसाच तरुण राहील, पैलवान राहील, अशी ताकदवान राहील, अशी भावना जर एखाद्याने मनात सत्य दृढ केली तर स्थिती बदलली, म्हातारपणी त्याला जगणं असह्य होणार आहे, कारण त्याचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. सद्गुरू सांगतायत की जया दिवशी पुण्य, मग सद्गुरू सांगतायत की असं होतं, हे काही खरं नाही, हे असं राहू शकत नाही, हे असं होणार नाही, याच्याने नेहमी हेच सत्य मानणारा मनुष्य कधी सुखी होणार नाही, तो पशुसमान आहे. मग पुत्र नव्हे तू आमासी आमुचा, तो पशुसमान आहे, तो राहू शकणार नाही. मग काय करावे, ऐसे नाना परी देखा बोधता झाला जननी जनका. आई वडिलांना नशा वेगवेगळ्या प्रकारे सद्गुरूंनी हे सगळं समजून सांगितलं, हा सगळा वेदांत सांगितला. माता करीत असे नमन देवा निरोपिले आपण, विनंती माझी परिसावी. आईने हे सगळं ऐकून घेतलं, पण आई काय म्हणते आता ऐका. एवढं सगळं ऐकल्यानंतर आईचं म्हणणं काय आहे, सगळं खरं आहे, सगळं पटलंय, मागच्या जन्मीचा दृष्टांतच झालाय, मागचा जन्मच आठवलाय, सगळं कळालेलं आहे की हा माझा मुलगा माझ्याकडे अवतार कार्य म्हणून राहिला, याचा पोषण करण्याची, आई होण्याची मला मिळालेली सुवर्ण संधी आहे, भगवंताच्या, ईश्वराच्या, महादेवाच्या प्रदोष व्रताने ही मला मिळाली, सगळं कळलंय, सगळं लक्षात आलंय. पण ती आई आहे, ती कोण आहे, आई आहे. तिला कितीही काही लक्षात आलं तरी तिचं मातृत्व मात्र तिथून जात नाही, ते हलत नाही. आई काय म्हणते, ऐकोनी पुत्राचे वचन तू सांगितलं म्हणे, निरोपिले आम्हासी पुत्र चौघे होतील कुशी. आईने एक अजून छोटी पळवाट ही वापरून पाहू बा, हा मार्ग चालला तर चालला, आता हे सगळं पटतंय, आपला काही पहिलाच मार्ग चाललेला आणि पहिले विनंती केली, नंतर त्याचं मन बदलून पाहू म्हणून वेदशास्त्र सांगितलं, त्याच्यावरही तरी आपल्याला उत्तर दिलं, त्याच्या पुढे आपण आता पुन्हा निरुत्तर झालोय, आता काय करावं, आता अजून एक गोष्ट सांगून पाहू, ऐकलं तर ठीक. तवा निरोपिले आमासी पुत्र चौघे होतील कुशी. पण आमचा काही याच्यावर विश्वास नाही, पुत्र चौघे होतील भगवंताला म्हणताय, आई म्हणताय, आणि भगवंत सुद्धा आईचं म्हणणं म्हणून ऐकून घेताय, ठीक आहे, हरकत नाही. तुझ्या उदरी असे जन्म म्हणून मग तू म्हटलीस तुझ्यावर विश्वास नाही, तर काही भगवंत रागवले नाहीये. सद्गुरू म्हणता, आई सद्गुरूंना म्हणतात की आमचा याच्यावर विश्वास नाही, तू सांगितलं की मी निघून जातो, मला जाऊ द्या, तुम्हाला 4 पुत्र होतील, खरं आहे, तू म्हटलास आम्हाला, पण आमचा काही याच्यावर विश्वास नाही. आणि पुढे आई म्हणतात, पण तू आम्हाला पटलाय की तू भगवंत आहेस, पण आम्हाला असं तू वर दिलायस, याची पूर्तता होईल की नाही याचा मनामध्ये संदेह वाटतो. मग काय कर, जोवरी होय एक सुत, त्वा राहावे समीपत, निरोप नेदी तोवरी सत्य, म्हणून विनवीत ये वेळी. आम्हाला तू तोवर निरोप देऊ नको जोपर्यंत आम्हाला एक पुत्र होणार नाही. तू जाण्याचं, तुला सोडण्याचं बळ माझ्यामध्ये कधी येईल, जेव्हा मला पुढे एक पुत्र असेल, पण तो होईपर्यंत तरी तू जाऊ नकोस. इतका माझ्यावरती तू उपकार कर, इतकी माझ्यावर तू कृपा कर. आई म्हणून हे तुझ्याकडे एक शेवटचं मागते. सद्गुरू म्हणाले, माझे वचन लंगोनी जरी जाशील, आई म्हणते माझे वचन लंगोनी जरी जाशील निघोनी, मी प्राण देईन तक्षणी हा निश्चय अवधारी. आता एवढीच मागणी आहे बाबा, भगवंता तुमच्याकडे एवढीच मागणी आहे, मला सगळं सत्य स्वरूप कळालंय, पण आई म्हणून एक शेवटची इतकी मागणी आहे की तुम्ही इथून जाऊ नका. किती वेळ, जोपर्यंत माझा पुन्हा आई पण येत नाही, मला आई म्हणणारं दुसरं कोणी येत नाही, ज्याच्यात मी तुम्हाला पाहू शकेल, तुझी गेल्याची उणीव मला भरून निघू शकेल, ज्याच्यात मी तुझं स्वरूप पाहू शकेल, असं कोणीतरी, असा पुढे अजून एक पुत्र मला झाला की तू जा, एवढी तरी माझ्यावरती एवढं तरी माझं तू ऐक. तर तू असं ऐकणार नाही तर मी जीव देऊन टाकेल, मग मला पुढे पुत्र होणारच नाही. मग पुत्र नव्हे तू आम्हासी आमचा कुळदैवत होसी, सत्य सांगी करी गा वचनासी, बोला पुले दातारा. तू म्हटलायस ना होतील, मग तू होतील, मग तू थांब. तो एक पुत्र झाला की तुझा 4 होईपर्यंत थांब असं तुला आम्ही म्हणत नाही. एक पुत्र झाला की तू जा, तुझं वचन सत्य कर, त्या सत्यावर तुझं वचन हे सत्य झालं की तुला जायला मी सहर्षे
आनंदयुक्त अंतःकरणाने अनुमती देईल असं आई सांगते सद्गुरूंना. नरहरी असलेल्या सद्गुरूंना आई सांगते की असं मी करेल. ऐकोनी मातेचे वचन श्री वरु बोलती हसोन. सद्गुरूंना हसू आलं. अगं आई, मी तुला सांगतोय बाई, मी म्हणतो ते खरंय, पण तू काय ऐकायला तयार नाही. बरं ऐक आता, की तुझं म्हणणं आहे ना 1 पुत्र होईपर्यंत थांबा, मी 2 होईपर्यंत थांबेल. तुला वाटतंय ना मी 1 पुत्र होईपर्यंत थांबलं पाहिजे, मी 2 पुत्र होईपर्यंत थांबेल. किती पुत्र होईपर्यंत थांबेल? 2 पुत्र. तुला 2 पुत्र झाले की मग मी पुढे जायला निघेल, तोपर्यंत मी निघणार नाही. तुला 2 पुत्र झाले की मी पुढे जायला निघेल. पुढच्या प्रवासाची वाटचाल मी कधी सुरू करेल? जेव्हा तुला 2 पुत्र होतील तेव्हा. ऐको देखोनी माता तये वेळी नमन करी चरण कमळा. श्रीपादे उठवोनी अवलिळा सांगती गौप्य अवधारा. ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती. आम्ही यती अलिप्त आम्ही गुप्ती संन्यासी आम्ही यती अलिप्त सो संसारी. याची कारणे आम्हा हिंदू समस्त तीर्थयात्रा. कारण असे पुढे तत्वता म्हणून निरोपी मागती. येणे परी जननीसी श्री गुरु म्हणती तत्वता म्हणून निरोप मागती. येणे परी जननीसी श्री गुरु सांगती विनवेसी. माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परियेसा. पुत्रासी विनयी तये वेळ आम्हा सांडोनी जाशील. आणि डोळान देखो बाळ केवी वाचो पुत्र राया धाकुटेपणी. आणि अशा प्रकारे आईला सद्गुरूंनी सांगितलं. हे सगळं वचन आईला सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर सद्गुरू आईला म्हणतायत, तुला 2 पुत्र होईपर्यंत आम्ही सामणार आहोत. क्षमा करणे सहज आणि मग तुझे 2 पुत्र होईपर्यंत आम्ही थांबू. आणि तिथे सद्गुरू राहिले. 2 पुत्र होईपर्यंत सद्गुरू त्या ठिकाणी राहिले आणि आईला म्हणतायत 2 पुत्र होईपर्यंत राहिले. त्यांनी मग त्या काळामध्ये काय केलं तर वर्षभराच्या काळामध्ये सद्गुरूंनी तिथे त्यांची सगळी ख्याती झाली की हा मुलगा विशिष्ट वेद म्हणतो, वेदाचं पालन करतो, सगळं सांगतो, अशी जी बाळाची ख्याती झाली. हा जगद्गुरु आहे, हा परमगुरु आहे, हा हे अतिशय विलक्षण अवतारी असा हा मुलगा आहे. म्हणून त्या मुलाला विलक्षण असा शिष्यवर्ग त्या ठिकाणी प्राप्त झाला. तो शिष्यवर्ग वेदाभ्यासासाठी यायला लागला. त्रिकाळ तिथे वेदाभ्यासाचं पठण त्या माधवरावांच्या घरामध्ये सुरू झालं. खूप मोठा शिष्यवर्ग 1 वर्षामध्ये तिथे तयार झाला. त्या सगळं शिष्यवर्गांना गुरूंनी सगळं ज्ञान, आचार, धर्म सगळ्या 4ही वेदांचं वेगवेगळ्या शिष्यांना शिकवलं. सगळ्यांना ती शिक्षण यात्रा सुरू करायला, ती ज्ञानदान करायला सुरुवात केली. त्यांनी घरात त्यांनी सांगितलं होतं की एकही क्षणाचं पुण्य वाया घालून चालणार नाही. त्यांनी लगेच कार्य आरंभ केलं की आईने सांगितलंय ना राहा, तो राहीपर्यंत हा कार्यभार इथून सुरू करू. म्हणून त्यांनी हा कार्यभार सुरू केला आणि त्या ठिकाणी अतिशय विलक्षणपणे सगळे शिक्षणाचं कार्य चालायला लागलं. ते कार्य चालत असताना नित्य पूजती पुत्रासी देव मानोनी मनासी. निदान लादले एखाद्यासी काय सांगू संतोष त्यांचा. 9 मास होताची त्वरित. आणि त्याच्यानंतर वर्षभराच्या काळात 9 महिन्याच्या काळात 9 मास होताची त्वरित माता झाली प्रसूत. त्याच्या पुढच्या गर्भधारणेच्या काळानंतर त्या स्त्रीला 2 पुत्र झाली. युग्म पुत्र झाले युग्म ख्यातो. जुळे मुलं झाली अति सुंदर परियेसा. पुत्र झाले उल्हास थोर मात्या पित्या संतोष पार. आशीर्वचन निर्धार असत्य नव्हे देवाचे. सद्गुरूंचं वचन हे सत्य आहे. ते नेहमी कृपा करणार. आपल्यावर करणार तर त्यांच्या आईवर सुद्धा ते करणारच. जी माता इथे त्यांची आई होण्याची एवढी पुण्यवान आहे, त्या स्त्रीवर सुद्धा त्यांनी विलक्षण अशी कृपा केली. तिच्या स्तनाला हात लावून 32 धारा दिल्या होत्या. भक्ती एवढी वाढवली होती. कशा प्रकारे त्या आईवरती सद्गुरूंनी कृपा केली. तिला 2 पुत्र झाले.
अंबा नावाच्या त्यांच्या आईला 2 पुत्र झाली. माधवराव आणि अंबा यांना 2 पुत्र झाले, जुळे झाले. माता पिता संतोष फार, आशीर्वचन निर्धार. असत्य नव्हे देवाचे वचन. भगवंताचं वचन असत्य होत नाही, ते नेहमी सत्य असतं. अशा प्रकारे भगवंतांनी त्या ठिकाणी प्रार्थना करायला सुरुवात केली. आईशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बालक. खेळ तसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी. त्या बालकांजवळ आले श्री गुरु. सगळं 1 वर्ष त्या प्रकाराने पूर्ण झालं. त्या वर्ष झालं, 3 मासाची ती बाळ झाली. श्री गुरु त्यांच्या जवळ आली. खेळवी तसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी. जननीला म्हणाले, ऐकावे माझे वचन. झाली तव मनोकामना. दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी जन्मले. तुला व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे हे आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो, याचं तुला स्मरण करून देतो. आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. पुढच्या प्रवासासाठी संतोष होणी माता पिता, चरणांवरी ठेवती माथा. स्वामी आमुचे कुलदेवता, अशक्य आम्ही बोलाया. न कळे आम्हा स्वरूप ज्ञान. काय ओळखतो तुझी खूण, माया मोह निष्ठुर बोले एके क्षणी. क्षमा करणे स्वामिया, सहभोजन शयनासी. तुते गांजो कोंडोनी, कडी न घेची उचलोनी. क्षमा करणे स्वामिया. आई काय सांगते? आईच ती. आई तिच्या अनुभवांमधल्या गोष्टी सांगते की आम्ही काय करायचो. तू झोपावा लवकर म्हणून तुला रागवायचो. तू जेवण करत नव्हता म्हणून तुला रागवायचो. तू आम्हाला म्हणायचा कडेवर घ्या, आम्ही कडेवर घ्यायचो नाही. तू म्हणायचा बाहेर जातो, आम्ही जाऊ द्यायचो नाही. तुला रागवायचो, ओरडायचो, बोलायचो, तुझं ऐकायचो नाही. तू म्हणायचा मला भूक लागली, हे खायला द्या, आम्ही तुला चालणार नाही म्हणून द्यायचो नाही. पण आली माते आम्ही असं सगळं करायचो. याच्यासाठी मला तू क्षमा कर. तारकामुचे वंशाशी. वय किती हो? 7व्या वर्षी मुंजी झाली. 7वं वर्ष संपताना मुंजी झाली. 8व्या वर्षाचा 8-8.5 वर्षाचा मुलगा आहे. मग त्याला आई म्हणते मला तू क्षमा कर. संसार सगरांवरी जैसी गंगा. घेऊन आली उदक चांगा. पावन केले आमुच्या अंगा. उभय कुळ 42. तू आमच्या सर्व कुळांचा, जसं मला नृसिंह श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं होतं की तुमचा हा मुलगा कुळ उद्धार करता होईल, तसाच तू आमचा कुळदैवत आहे. तू आमच्या कुळाचा उद्धार करतायस. श्री गुरु बोलती आपण जे समयी तुमचे म्हण. स्मरण करीला आमुचे. स्मरण करिता तुम्हाजवळी येईन मी तात्काळी. न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाग देत असे. सद्गुरूंनी सांगितलं की आई मी आता तुझा निरोप घेऊन निघतोय. जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये अति व्याकुळतेने आमचं स्मरण येईल, अति व्याकुळतेने आमचं स्मरण येईल, तेव्हा मी तात्काळ तुमच्या जवळ येईल म्हणून भाक देत असे. अनिक कन्या पुत्र तिन्ही होईल ऐक भवानी. दैत्य नाही तव गुणी सदा श्रीमंत नांदाल. जन्मा तरी ईश्वरासी पूजा केली प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त. भगवंताची जी तुम्ही सेवा केली, महादेवाची जी सेवा केली, जे तुम्ही शनिक प्रदोषाचं व्रत केलं, ह्या प्रदोष व्रताचं आई हे सगळं फळ आहे. इह जन्मी सौख्य ऐक. भगवंताच्या परंपरेने करत असलेल्या सेवेचं फळ काय मिळतं? तर ह्या जन्मात सौख्य मिळतं. देहांती परमलोक, पुढे परमलोक मिळतं. आणि त्यानंतर सुद्धा जर आपली सेवा निरंतर चालू राहिली तर पूजा करिता पिनाक पूर्वजन्म नसे की मुक्तीच मिळते. पिनाक म्हणजे भगवंत महादेवाच्या धनुष्याचं नाव पिनाक आहे. ज्याच्या हातात पिनाक आहे असा महादेव. ह्या महादेवाची पिनाक पाणी असलेल्या या महादेवाची जर आपण सेवा करत राहिलो, नित्य जन्मोजन्मी ही सेवा केली तर सौख्य तर मिळतच, परमलोक मिळतो. पण पुढे काय मिळतं? तर आपल्याला मुक्ती मिळते. पूजा करिता पिनाक पूर्वजन्म नसे की त्वा आराधिला शंकर. आम्हा करविला अवतार. वासना पुरवली तुझी जर. आम्हास निरोप दे आता आम्हाला तू निरोप दे. आमचा अवतार तुझ्या आराधनेने झाला म्हणून तुझी ही इच्छा आम्ही पूर्ण केली. आता तू आम्हाला निरोप दे. निरोप घेऊन तये वेळी.
ऐसा बोलो न वचन करिता साष्टांग नमन, नाना परी स्तोत्र वचन करिते झाले अवधारा, नमन करोनी सकळिक झालुया पुले गृहांतिक, पुढे जाती जननी जनक पुत्रास वे 42, निज रूप जननीसी दाविता झाला मातेसी, श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयसी देखते झाले जनक जननी. आईला निजरूप दाखवलं, भगवंतांनी स्वतःचं स्वरूप आईला दाखवलं. सगळीकडे यात्रा करून आले, सगळ्या गावातल्या लोकांना शिष्यवर्गांना भेटून आले की आम्ही निघालोय. सगळे शिष्यवर्गांनी दर्शन घेतलं, त्यांची यात्रा निघाली. गावातल्या लोकांनी या महापुरुषाची विद्वानाची यात्रा काढली. यात्रा काढल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन ते सगळे घरी आले. घरी आल्यावरती भगवंतांनी महादेवाच्या प्रदोष पूजेचं सर्वोच्च फळ म्हणजे काय दाखवलं, तर आपल्या जनकजननीला आई आणि वडिलांना निजरूप दाखवलं. काय दाखवलं? निजरूप दाखवलं. स्वतःचं मूळ रूप, जे स्वतः भगवंतांचं आपण मूळ रूप पाहतो ना, ज्याचं वर्णन केलेलं आहे की ज्यांना 3 शिर आहे, 3 शिरे 6 हात, त्यासी माझा दंडवत, जो अभंग सांगितलाय तसं मूळ रूप भगवंतांनी निजरूप दाखवलं आईला. जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, आमुचे पुण्य होते थोरू, म्हणून देखिले तुझे चरण, तू तारक विश्वासी आम्हा उद्धरिले विशेषी, पुनर्दर्शन आमासी द्यावे म्हणून नमस्कार करीती, ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविला माता, आलंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या, संतोष मानी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती, पुनर्दर्शन हो निश्चिती देईल म्हणती तये वेळी, ऐसे तया संभोखोणी निरोप घेतला तये क्षणी, परतून गेली जनकजननी तये संतोषे मंदिरा, वरद मूर्ती गुरुराणा निघाले जावया बद्रीवणा, पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. आणि तिथून श्री गुरुमूर्ती निघाले बद्रीवनाला जायला. बद्रीवनात जाण्यासाठी निघाले. जाता जाता ते वाराणसी क्षेत्रावरती थांबले. वाराणसीला ते गेले, थांबले. अविमुक्त वाराणसीपुरी क्षेत्र थोर चराचारी, विश्वेश्वरावधारी अनुपम्यासे त्रिभुवनी, राहुन या त्या स्थानी अनुष्ठान करी श्री गुरु शिरोमणी, विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मरामासी. आणि ते पूजा कोणाची करतायत, तर त्या ठिकाणी सद्गुरू राहतायत आणि पूजा कोणाची करतायत? आत्मरामासी असा शब्द वापरलाय. ती कोणाची पूजा करतायत? आत्मरामासी. समर्थ सांगतात मनाच्या श्लोकांमध्ये ह्या रामाचं, आत्मरामाचं वर्णन करताना समर्थ काय म्हणतात? समस्तांमध्ये सार साचार पाहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वाऊ गातो त्यजावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. समस्तांमध्ये सार साचार आहे, कळे ना सर्व शोधून पाहे. सर्व शोधून पाहिलं तरी आपल्या हात आहे हे समजत नाही. पण सद्गुरू हे ब्रह्मज्ञानीच आहे, ते स्वतः सद्गुरू आहे. ते कोणाची पूजा करतायत? आत्मरामासी पूजा करीती आत्मरामासी. समस्तांमध्ये सार संचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वाऊ गात्यो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अशा प्रकारे समर्थांनी त्यांचं वर्णन केलंय आणि त्या रामाची मनामध्ये प्रार्थना केलीये. येणे हे परी तया स्थानी, क्वचित काळ क्रमोनी, साष्टांग योगे करुणी, तप करीती परियेसा, तया काशी नगरात तपस्वी असती अधिक बहुत, संन्यासी येती अवधूत तप करीती अनुष्ठाने, त्या माझी श्री गुरु ब्रह्मचारी अभ्यास योग धुरंधरी, देखोनिया तापसी येरी. दुसऱ्या प्रकारचे दुसरे तापसी त्यांना बघतायत आणि नवल करती मनांत, म्हणती पाहो ब्रह्मचारी, तप करीतो नाना परी, कैसे वैराग्य याचे उदरी, साठवले असेल निर्लिप्त. सगळ्या याचनांपासून अलिप्त हो. 8 वर्षाचा मुलगा सगळ्या कामनांपासून अलिप्त. दुसऱ्याच्या हातात चॉकलेट बघितलं तर आपल्याला आडायचंच.
आपल्याला पाहिजेच असं म्हणण्याचं वय. आणि ह्या वयामध्ये तो बालक कसा आहे तर मोठ्या मोठ्या तापसी, त्या काशीपुरात असलेल्या मोठ्या मोठ्या तापस्यांना, ब्रह्मचार्यांना सुद्धा विलक्षण वाटावं असा हा मुलगा आहे. ते पण त्याच्याकडे बघतायत की अहो एवढ्या अशा प्रकारे हा कसा काय सगळ्या वासनांपासून अलिप्त राहू शकतो, इतका निर्लिप्त असलेला हा मनुष्य कशा प्रकारे हा मुलगा असा राहू शकतो. शरीराचा सुद्धा स्वार्थ नाहीये याला, शरीर स्वार्थ नाही अशी योगी होय संन्यासी, ज्याला शरीराचा सुद्धा स्वार्थ नाहीये. भगवंतांना विचारलं, ही सृष्टी तुम्ही निर्माण केली तर ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकाच्या आवडीनिवडी तुम्ही वेगवेगळ्या निर्माण केल्या. प्रत्येक प्राण्याच्या वेगवेगळ्या आवडी, वेगवेगळ्या निवडी तुम्ही निर्माण केल्या. डुकराला चिखल आवडतो, आम्हाला अजिबात आवडत नाही. आमची दुर्गंधी त्या डुकराला आवडते, म्हणजे त्याच्या शरीराची याचना, त्याच्या शरीराचा लोभ वेगळा आहे, आमच्या शरीराचा लोभ वेगळा आहे. सगळ्यांच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहे. जीवात्मा ज्या शरीरात जातो त्या शरीराच्या आवडी निवडीप्रमाणे जीवन व्यतीत करतो. पण ह्या सृष्टीत एक कुठली तरी अशी गोष्ट बनवली असेल ना की जी सगळ्यांना आवडते, प्रत्येकाला ती गोष्ट आवडते, तशी एक कुठली तरी गोष्ट असेल की नाही. भगवंत म्हणाले आहे ना, एक गोष्ट आहे. म्हणजे कुठली? प्रत्येकाचं शरीर प्रत्येकाला आवडतं. ज्याचं जे शरीर ज्याला मिळालेलं आहे ते ह्या प्रत्येकाला आवडतं. इथल्या प्रत्येक जीवाला आपलं शरीर प्रिय आहे. आणि हा सगळा भौतिक कर्म शरीर धर्मासाठी चालू आहे. हे सगळं भौतिकाची साठवणूक, या सगळ्या भौतिकाचे कष्ट, या सगळ्या भौतिकाची जे दळणवळण रोजचं चालू आहे, हा श्वास घेणं सुद्धा या शरीरासाठी चालू आहे. हे शरीर आवडतं म्हणून हा नित्य श्वास चालू आहे. म्हणून मग शरीर हे सगळ्यांना आवडतं. मग तशा प्रकारे हा मुलगा किती निर्लिप्त आहे, हा किती अलिप्त असू शकतो. तर इथे वर्णन करताना गुरुचरित्रामध्ये सांगितलंय, शरीर स्वार्थ नाही यासी. अहो, शरीराचा सुद्धा स्वार्थ नाहीये याला. हा गरजेपुरतं, शरीराला सुद्धा जे गरजेचं आहे तेवढं करतोय. शरीर स्वार्थ नाही असी, योगी होय संन्यासी, स्नान करीतो त्रिकाळेसी, मणिकर्णिके माझारी. मणिकर्णिका तीर्थामध्ये हा तापसी 3 वेळेस स्नान करतो. ऐसे अमित स्तोत्र करीती, सकळ संन्यासी दर्शन घेते. आणि काय स्तोत्र करतो, काय भगवंताची स्तुती करतो, वा वा वा. सकळ संन्यासी दर्शन घेते. सगळे संन्यासी या मुलाचं येऊन डोक्यावर चरण ठेवून दर्शन घेतात. वृद्ध होता एकयती, नाम तया कृष्ण सरस्वती, तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. तिथे एक यती आहे त्या काशीपुरात. तेव्हा एक यती होते, त्यांचं नाव होतं कृष्ण सरस्वती. आणि हे कृष्ण सरस्वती ब्रह्मज्ञानी होते. हे आत्मा आणि देह यांचा एक मानणारे होते. हाच आत्मा चिरंतर आहे हे सत्य जाणणारे होते. तपस्वी असे महामुनी, तो तत्वदर्शी होते. हे कसे होते? तत्वदर्शी. नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः, उभयोन्नपि दृष्टोन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. हे कसे होते? तत्वदर्शी होते. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी, तो देखे नियानयनी, स्नेहभावे भावी तसे, म्हणे सकळ यतीश्वरांसी, न म्हणा गुरु ब्रह्मचारी यासी, अवतार पुरुष अति तापसी, विश्ववंद्य दिसतसे. सगळ्या विश्वाला जो वंद्य आहे असं भगवंत स्वरूप असणारा हा ब्रह्मचारी दिसतोय. गुरु म्हणू नरू ब्रह्मचारी, याला माणूस आणि ब्रह्मचारी म्हणू नका, याला नर म्हणू नका. हा अवतारी पुरुष आहे. वार्धक्यपणे आम्हासी, वंदिता भूषण सकळांसी, विशेष आम्ही संन्यासी, मूर्ख जन निंदिती, वय धाकुटे जानोनी, नमन करा हो तुम्ही मनी, प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी, आम्हा वंद्यासे देखा. मी याच्या पायांवर डोकं ठेवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे, पण माझं वार्धक्य पण आहे. याच्या भौतिक रूपापेक्षा माझं इथलं भौतिक रूप हे मोठं आहे. मी इथे भौतिक रूपाने या मुलापेक्षा मोठा आहे. मी याच्या पायावर डोकं आत्ता ठेवू शकत नाही. तुम्ही याला दाकुटे जे आहे त्यांनी सगळ्यांनी नमस्कार करा. सद्गुरु चरणाची ही तुम्हाला सेवा इथे मिळणार आहे.
तुम्ही नमस्कार करा. आणि मी त्यातून संन्यासी आहे, तापसी आहे. माझ्याकडे बघून ही सेवेत रुजू झालेले काही लोक आहे. मी जर डोकं ठेवलं तर यांना वाटायला लागेल की अरे म्हणजे ते ह्या भक्ती मार्गापर्यंत आलेली माणसं दूर जातील, कारण ते अजून ज्ञानप्राप्ती त्यांना झालेली नाहीये. ते माझ्या रूपाने माझ्या सारखं करण्याचा प्रयत्न करताय. ते अजूनही सगळं धर्म कार्य करत नाहीये. ते मूढ जण आहे, सामान्य जण आहे. त्यांना वाटायला लागेल की आपण ज्या माणसाच्या मार्गाने या ठिकाणी एवढे वर्ष या कृष्ण सरस्वतींचं आचरण केलं, त्यांचा प्रभाव कमी आहे की काय असं वाटायला लागेल. म्हणून मी आत्ता नमन करत नाहीये. मी माझ्या मनातून यांच्या चरणांवर डोकं ठेवतोय. इथे भौतिकात ह्या लोकांना दिसेल असं नमन करत नाहीये. असे त्यांनी सद्गुरूंना हात जोडले, मनापासून नमस्कार केला. व यधा कुठे जाणोनी नमन करा हो तुम्ही म्हणी, प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्यासे देखा. या कारणे आम्ही आसी विनवू परोपकारासी, संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल. लोकानुग्रह निमित्त हा होय गुरु समर्थ, याचे दर्शन मात्रे पतित पुनित होती परियेसा. आणि जे जातक त्यांच्या जन्माच्या वेळी आलेल्या ब्राह्मण मंडळींनी वर्तवलं होतं तेच सगळं इथे कृष्ण सरस्वती या ठिकाणी म्हणतायत की सगळ्या लोकांना हा बालक पुढे अनुग्रह करेल. याच्या स्पर्शाने लोकांचं चित्त स्थिर होईल, ते संन्यास मार्गी होतील. ते सगळे नित्य रोज क्षणाक्षणाला पुण्य करणारे होतील, समाज पुण्यवान करणारे. हे सद्गुरू, हे चिंतामण स्वरूप चिंतामणी असलेले सद्गुरू, परिसानी व्हावा लोह, परिसाच्या स्पर्शाने लोहाचं, आणि त्या परिसाचा स्पर्श व्हावा लोहासी, त्याचे व्हावे सुवर्ण परियसी. परंतु परिसाच्या स्पर्शाने लोहाचं सुवर्ण होतं, पण त्या परिसाच्या स्पर्शाने दुसरा परीस होतो का? तर तो होत नाही. पण हा बालक, हा अवतार पुरुष कसा आहे की याच्या परिसाने सुद्धा दुसऱ्यांचा सुवर्ण होईल, याच्या स्पर्शाने सुद्धा सुवर्ण होईल. याच्या अनुग्रहाने माणसं याच्या सारखंच वर्तन करतील आणि त्यांच्याही अनुग्रहात ही परंपरा पुढे चालू राहील. इतकं प्रचंड मोठा अवतार कार्य घेऊन आलेला हा तापसी आहे, हा त्रयमूर्ती आहे. याला मी नमस्कार करतो. म्हणून आले तये जवळी, विनवी ताती मुनी सकळी, ऐक तापसी स्तोममौळी विनंती असे परियेसा. लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे, आम्हा लागी उद्धरणे पूजा व्हावी आम्हा करी. कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करीती सकळ जण, स्थापना करणार कवड भूमी परी न दिसतसे. अशा प्रकारे तुम्ही आता हा संन्यास घेऊन ह्या कलियुगामध्ये या संन्यास मार्गाची स्थापना करावी, तिचा विस्तार करावा अशी विनंती सद्गुरूंना केली. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जाण समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेदसमंत विख्यात. पूर्वी ऐसे वर्तमानी निषिद्ध केले सकळजणी, शंकराचार्य अवतोरुणी स्थापन केले परियेसा. आणि तशा प्रकारे शंकराचार्यांनी ह्या मार्गाला पुन्हा स्थापन केलं. त्यानंतर आता पुन्हा हा मार्ग थोडासा विलुप्त होत चाललेला आहे. माणसाला संन्यास वृत्ती धारण करायची नाहीये. भोग सुखाकडे इथल्या मनुष्याचा जास्त कल आहे. हा मनुष्य भोगी होतोय, हा योगी झाला पाहिजे, हा परम सुखाकडे गेला पाहिजे. भौतिकाच्या अशाश्वत सुखाच्या मोहात इथला सगळा समाज अडकतोय. यासाठी भगवंता तुम्ही आमच्यावर कृपा करा असं ब्रह्मज्ञानी असलेले कृष्ण सरस्वती त्यांना विनंती करताय. त्या आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावया कृपासागर, म्हणती सकळ मुनीवर ऐकोनी त्यांची विनंती. श्री मुनी गुरु मुनी आश्रम घेती, वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियेसा. ऐसे म्हणोनी सिद्ध मुनी विनवी तसे नामकरणी, संदेह होतो माझे मनी कृपा मूर्ती गुरुराया. म्हणती श्री जगद्गुरु, याते झाला अनिक गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू कोडे परी दिसतसे. सिद्ध मने शिष्यांशी सांगेन त्याची स्थिती कैसी, पूर्वी श्री रघुनाथासी झाला वशिष्ठ जैसा की. 8वा अवतार कृष्णासी सांदीपनी गुरु परियेसी, अवतार होताची मनुषी तया परी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती. त्या ठिकाणी ते सांगतायत की आता मग श्री गुरूंनी ठरवलं की आपणही आता संन्यास घ्यावा, कोणाची तरी दीक्षा आपण घेतली पाहिजे. आपल्याला वाटेल असं कसं,
श्री गुरूंना आपण आता ते कोण आहेत तर त्यांचं नाव नरहरी आहे. त्या बालकाचं नाव काय आहे? नरहरी. त्यांना वाटतंय की बरोबर आहे, पुढे जाऊन आपण हा अनुग्रह करू, हे सगळं पुढे ही कार्य चालवू, आपण कोणाची तरी दीक्षा या ठिकाणी घेतली पाहिजे, आपण कोणाला तरी गुरु केलं पाहिजे. कसं? जसं श्रीरामांनी वशिष्ठांना गुरु केलं, ते सुद्धा भगवंत अवतार आहे, पण त्यांनी वशिष्ठांना गुरु केलं. श्रीकृष्णाने सांदीपणी ऋषींना गुरु केलं. इथल्या ज्येष्ठ ब्रह्मज्ञानी माणसाला आपण गुरु केलं पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं? कृष्ण सरस्वतींना गुरु करण्याचं ठरवलं. तिथे असलेले श्रीकृष्ण सरस्वती यांना गुरु करण्याचं ठरवलं. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला कृष्ण सरस्वती. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री कृष्ण सरस्वतींचं काय पुण्य असेल बघा, किती विलक्षण पुण्य असेल की ज्यांचं हे वर्णन आहे, ज्या भगवंताचं हे वर्णन आहे, ज्या त्रिगुणाचं हे वर्णन आहे, ज्या अत्रिसुताचं हे वर्णन आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा परत्पर परब्रह्माचे परात्पर परब्रह्माचे अवतार असलेले श्री गुरु सद्गुरु कृष्ण सरस्वतींना गुरु करतायत, त्यांच्या चरणांवर डोकं ठेवतायत आणि त्यांचा अनुग्रह कोण घेतायत? तर श्री गुरु घेतायत. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केले कृष्ण सरस्वती. बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले. भरपूर काळापासून ह्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये असलेले हे गुरु, प्राप्त यतीश्वर असलेले हे म्हणून त्यांचं नमन केलं, त्यांना गुरु केलं. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलेसी वृद्ध कृष्ण सरस्वतीशी गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वर मिळोनी तयासी दिदला बहुमान. कृष्ण सरस्वती पूर्वी कोण 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 गुरुचे मूळ पीठ. मग नामधारकांनी विचारलं का बरं, पण मग कृष्ण सरस्वतींनाच का निवडलं यांच्यामध्ये? त्यांचं का बरं त्यांना असं का व्हावं? तर मग कृष्ण सरस्वती कोण हे सांगायला सुरुवात केली. ऐसे शिष्य विदविता सांगे सिद्ध विस्तारता मूळपीठ अद्यंता गुरु संतती परियेसा. पूर्वपीठ शंकरू त्यानंतर विष्णू गुरु त्यावरी चतुर्वक्त्र म्हणजे चार मुख असलेला ब्रह्मदेव गुरु. गुरुपीठ अवधारी अशा त्रयमूर्तींनंतर तदनंतर वशिष्ठ गुरु, तेथून शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यासथोरू. जो का अवतार विष्णूंचा तयापासोनी शुक जान. आचार्य गोविंदे तयाहून पुढे आचार्य शंकर दाहले. तेथून विश्वरूपवर्य पुढे ज्ञानबोध गिरिया. नानद पुढे ज्ञानबोध नगरिया त्याचा शिष्य सिद्धगिरिया. ईश्वर तीर्थे पुढे झाले तदनंतर नृसिंह तीर्थ. पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ. गुरु संतती अवधारा. मग त्यापासोनी विद्यारण्य श्रीपादमुनी. विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा. त्याचा शिष्य मलियानंद. वेदतीर्थ सरस्वती वृद्ध. तेथोनी सरस्वती दयावेंद्र. गुरुपीठ येणे परी. यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष. बहुकुळाचा होता संन्यास तेने विशेष मानती. ह्या क्रमाने ब्रह्म विष्णू महेशांपासून सुरू होऊन वशिष्ठ पराशर आणि त्यांच्या पुढे या गुरुपरंपरेमध्ये असलेले कोण? या गुरुपरंपरेमध्ये असलेले श्रीकृष्ण सरस्वती. आणि म्हणून त्यांचा शिष्य व्हावं असं कोणी पत्करलंय तर श्रीगुरु. तर अशा ठिकाणी श्रीहरी नरहरी ज्यांचं आत्ता नाव आहे असे त्रयमूर्तींचा अवतार असलेले, पुढे जाऊन ज्यांचं नाव नृसिंह सरस्वती असं होणार आहे, त्यांनी सद्गुरु अवतारात असलेल्या नरहरींनी असं ठरवलेलं आहे की ह्या परंपरेनुसार आलेल्या कृष्ण सरस्वतींना आपण काय केलं पाहिजे तर आपलं गुरु केलं पाहिजे. गुरु परंपरेला इतकं महत्व आहे. गुरु कसे असावे तर परंपरेचे असावे. दीक्षित माणसाची सुद्धा मागची परंपरा बघितली जाते.
की परंपरा कशी आहे, या संन्यस्त माणसाची परंपरा काय आहे, कुठून हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान यांच्यापर्यंत आलेलं आहे. या ब्रह्मज्ञानाप्रमाणे त्या परंपरेचा मान ठेवून त्यांनी या श्रीकृष्ण सरस्वतींची निवड भगवंतांनी सद्गुरूंनी त्यांना स्वतःचे गुरु करण्यासाठी केली. समस्त वेदांचा अर्थ सांग येणे परी श्री गुरुनाथ, आश्रम घेती चतुर्थ, संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री गुरु नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्री गुरुनाथ, म्हणून वंदती समस्त तया काशीपुरी, ख्याती झाली अतगहणी त्या वाराणसी भुवनी, यती समस्त देखोनी उत्तर पथ बदरीवनी. बहु शिष्य सेवा घेऊनी उत्तर पथ बद्रीवणी, ते अनंत तीर्थे पहावया सव्य घालूनी मेरूसी. मेरू प्रदक्षिणाशी उजव्या बाजूने चालायला त्यांनी निघायला सुरुवात केली. वाराणसीला त्यांची खूप ख्याती झाली. त्यांनी तिथे सगळ्या वेदांचा अर्थ सांगितला. गुरूंबरोबर त्यांनी काही काळ तिथे व्यतीत केला आणि त्यानंतर गुरु आज्ञेने ते पुढच्या क्रमाला निघाले आणि मग मेरू पर्वताच्या उजव्या बाजूने त्यांनी पुढे सर्व तीर्थक्षेत्रांना जाण्याला सुरुवात केली. सांगता विस्तार बहुअसी ऐक शिष्या नामकरणी, समस्त तीर्थे अवलोकित सेवे शिष्य येती बहुत, भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी. आणि तेथून गंगासागर क्षेत्रावर आले तेव्हा त्यांची ख्याती झाल्यामुळे त्यांच्या बरोबर बहुत शिष्य होते, भरपूर शिष्य. या छोट्या मुलाबरोबर इतके शिष्य होते. सिद्ध म्हणे नामांकिता समस्त तीर्थे सांगता, विस्तार होईल बहुकथा नाम मात्र सांगतो, सकळ महिमा सांगावयासी शक्ती कैची आमासी. अनंत महिमा त्रैमूर्तीसी गुरुचरित्र पर्येसा, गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीती देव, प्रयाग स्थानी गुरुराव येते झाले पर्येसा. मग तिथून ते प्रयाग तीर्थावरती गेले. तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू, माधव नाम विप्रतोरू श्री गुरुसी भेटला. तिथे मग त्यांना एक माधव नावाचा मनुष्य भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला पर्येसी, चतुर्थाश्रम त्यासी देते झाले पर्येसा. त्याला दीक्षा दिली त्या ठिकाणी. नाम माधव सरस्वती, त्यांचं नाव काय मग माधव सरस्वती. तया शिष्या ठेवती, त्यावरी बहु प्रीती शिष्यांमध्ये पर्येसा. सगळ्या शिष्यांमध्ये अतिशय प्रिय असा त्यांचा तो शिष्य ज्याचं नाव माधव सरस्वती. त्याला दीक्षा दिली, ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याला संन्यस्त केलं, चतुर्थ आश्रमाला पाठवलं की माझं हे कार्य अजून द्विगुणित करा. शिष्य झाले बहुत गुणी, अखिल येती नामकरणी, पुढे विचारणी होईल गंगाधराचा नंदनू. पुढे त्यांचा पुन्हा सगळ्यांच्या नाव वेगवेगळ्या शिष्यांचा उल्लेख येणारच आहे. गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू, ऐकता होय महाज्ञानू लाधती चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत गुरु परंपरा विख्यात, सांगितला निश्चितार्थ द्वादश प्रश्नी श्रोतयांसी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु परंपरा कथन द्वादश प्रश्न नाम द्वादशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अशाच प्रकारे सगळ्या गुरूंची परंपरा सांगितली, तिचं महत्व किती हे सांगितलं. ही गुरु परंपरेमध्ये स्वतः सुद्धा श्री गुरूंनी दीक्षा घेतली आणि मग पुढे कार्य करण्याला सुरुवात केली. त्या परंपरेचे पायीक झाले. आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो ना, या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता. मग दीक्षा कशासाठी घेतली? परंपरेचा पायीक होण्याची पात्रता मिळावी म्हणून स्वतः भगवंतांनी सुद्धा गुरु केले. प्रत्येक अवतारात केले. रामचंद्रांनी वशिष्ठ केले, भगवंता श्रीकृष्णांनी सांदीपनी केले. सगळ्यांनी आपल्यासाठी गुरु केले. का? परंपरेची पायीक होण्याची पात्रता यावी म्हणून. आणि मग तशाच प्रकारे सद्गुरूंनी या ठिकाणी गुरु परंपरेमध्ये कृष्ण सरस्वतींना गुरु केलं आणि आपण स्वतः सुद्धा पुढे दीक्षा देऊन माधव सरस्वती नावाचे शिष्य केले. आणि अशा क्रमामध्ये ते प्रयाग तीर्थापर्यंत येऊन ह्या अध्याय या ठिकाणी परिपूर्ण झाला. हा अध्याय आपण सद्गुरूंच्या चरणांवर अर्पण करू. एकदा श्री गुरूंचं भजन करू आणि आजच्या या सद्गुरूंच्या चरणी व्हायच्या वाघ सेवेला विराम देऊ.
पुढचे अध्याय गुरु सद्गुरूंच्या कृपेने असेच अखंडित होत राहावे. त्र्यंबकेश्वराची त्रिगुणात्मक असलेल्या त्र्यंबकेश्वराची कृपा अशीच राहावी अशी मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रैमूर्ती तुम्ही विघ्नहरा श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कृपा सुंदर तुम्ही दया सागरा भक्तवत्सला कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सद्गुरु दत्तात्रेय भगवान की जय. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय.